नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा जो लेसन आहे तो लेसन महत्वाचा यासाठी आहे कारण या लेसन नंतरच तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि थर्मोडायनामिक्स यांसारखे लेसन प्रिपेअर करू शकता. कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट तुम्हाला या लेसन मध्ये मिळणार आहेत. तर त्याच कॉन्सेप्ट ज्या हीट आणि टेम्परेचरशी रिलेटेड आहेत त्या कॉन्सेप्ट आपण इथे वन बाय वन डिस्कस करणार आहोत. तर सुरू करू आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरला. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये आपण कोणकोणते बीट कव्हर करणार आहोत ते एकदा बघू. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत टेम्परेचर आणि टेम्परेचर मेजरमेंट साठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टेम्परेचर स्केल्स. त्याचबरोबर बघणार थर्मल एक्सपान्शन आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. त्यानंतर हीटिंग कर्व किंवा टेम्परेचर कर्व, लॅटंट हीट, सेन्सिबल हीट सारखे हीटचे वेगवेगळे टाइप्स. त्यानंतर आपण हीट ट्रान्सफर आणि थर्मल कंडक्टिव्हिटी डिस्कस करणार. 3 मोड्स आहेत हीट ट्रान्सफरचे, कंडक्शन आणि कॉन्व्हेक्शन इथं बघणार. आणि त्यानंतर तिसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे रेडिएशन. या सर्वांचं कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी वन बाय वन डिस्कस करणार आहोत. आणि शेवटी बघणार आहोत आपण रेडिएशनशी रिलेटेड काही लॉज. ते लॉज आपण या ठिकाणी शेवटच्या बीट मध्ये डिस्कस करणार. आणि त्याचबरोबर भरपूर सारे काही एमसीक्यूज इथं वन बाय वन सॉल्व्ह करणार. एमसीक्यूज पण असे काही सिलेक्टेड की जे एमसीक्यूज सॉल्व्ह केल्यानंतर तुमचे कॉन्सेप्ट हे क्रिस्टल क्लिअर होतील. चला तर सुरुवात करू आपण या लेसनला. या लेसनची सुरुवात होते टेम्परेचरने. टेम्परेचर सर्वांनी ऐकलेला शब्द आहे. टेम्परेचर म्हणजे काय तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगताही येईल. टेम्परेचर म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी की जी आपल्याला सांगते एखादी वस्तू किती हॉट आहे किंवा किती कोल्ड आहे. द मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस इज नोन ॲज टेम्परेचर. जसं की या ठिकाणी उंच उंच जे आईसचे पर्वत एव्हरेस्ट दिसतोय, आईसचा पर्वत जो दिसतोय तर तो कोल्ड असेल. त्याचबरोबर ही हॉट कॉफी असेल, हे तर मॉल्टन मेटल हे या ठिकाणी फार हॉट असेल. तर हॉट आहे किंवा कोल्ड आहे एखादा सबस्टन्स हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं? टेम्परेचर. द टेम्परेचर इज द मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. हे टेम्परेचर कशामध्ये मोजलं जातं? हे टेम्परेचर मोजण्यासाठी एक डिव्हाइस वापरली जाते. त्या डिव्हाइसला म्हणलं जातं थर्मोमीटर. या डिव्हाइसला म्हणतो आपण थर्मोमीटर. थर्मोमीटर बेसिकली काय असतं? एक ग्लास ट्यूब असते. त्या ग्लास ट्यूब मध्ये आपण मर्क्युरी फिल केलेली असते आणि ज्या वेळेला ही ग्लास ट्यूब त्यामध्ये असणारी मर्क्युरी आपण एखाद्या सबस्टन्स मध्ये डीप करणार, त्या सबस्टन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणणार, त्यावेळेला हीट ट्रान्सफर होतं आणि त्यामध्ये असणारी मर्क्युरी दॅट मेटल एक्सपांड्स ऑन हीटिंग because we know that metal expands on heating. So the mercury is also expands due to heating आणि हीट झाल्यामुळे त्याचं एक्सपांड होतो. एक्सपांड होऊन तो एका लेवलला येऊन स्थिर होतो. तर त्या लेवलला त्याचं टेम्परेचर आपण फाइंड आउट करू शकतो. तर याच्या पाठीमागचं जे प्रिन्सिपल आहे ते असेल की चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द राइज इन टेम्परेचर. म्हणजे मर्क्युरीचं टेम्परेचर जेवढं राइज होणार तेवढी जास्त त्याची लेंथ चेंज होणार. तर अशा पद्धतीने थर्मोमीटर वापरणार आपण. कशासाठी वापरणार? तर टेम्परेचर मोजण्यासाठी. टेम्परेचर मेजरमेंट करत असताना त्याचे काही एसआय युनिट आहे. तर एसआय युनिट टेम्परेचरचं आहे केल्विन. बट प्रॅक्टिकली टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरलं जातं डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट. सध्या मला तुम्ही विचारलं या रूमचं टेम्परेचर किती असेल, मी तुम्हाला सांगणार 25 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्ये आपण टेम्परेचर सांगतो. प्रॅक्टिकल युनिट हे डिग्री सेल्सिअस असेल. त्याचबरोबर एखाद्याला फिवर आला आणि फिवर आल्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की तुला 102, 103 एवढा फिवर आहे. तर 102 आणि 103 ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर ते डिग्री फॅरेनहाइट मध्ये सांगतात. तर तिथे आपण दुसरं प्रॅक्टिकल युनिट टेम्परेचरचं वापरतो डिग्री फॅरेनहाइट. याचा युनिट आहे याचं केल्विन आणि प्रॅक्टिकल युनिट्स आहे त्याचे डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट. तर हे युनिट वापरत असताना कधी कधी आपल्याला टेम्परेचर कन्वर्ट देखील करावं लागतं.
टेम्परेचर कन्व्हर्जनच्या आधी बघू आपण की वेगवेगळ्या कोणकोणत्या टेम्परेचर स्केल्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या टेम्परेचर स्केलचं सिग्निफिकन्स काय, कशा पद्धतीने टेम्परेचर आपण कन्वर्ट करतो, त्या टेम्परेचर स्केलला आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. सुरुवातीला केल्विन यांनी दिली केल्विन स्केल. केल्विनने दिली केल्विन स्केल. केल्विन स्केलचा लोअर फिक्स पॉइंट असतो. केल्विन स्केलचा लोअर फिक्स पॉइंट असतो 273 केल्विन, तर त्याचा अप्पर फिक्स पॉइंट किती असतो 373 केल्विन. इथं दोन पॉइंट आपण वापरतो, एक लोअर फिक्स पॉइंट आणि एक अप्पर फिक्स पॉइंट. तर लोअर फिक्स पॉइंट वापरतो आपण फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटरला आणि अप्पर फिक्स पॉइंट वापरतो आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटरला. त्यानंतर लिनानियसने सेल्सिअस स्केल दिला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आपण मार्क करतो आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. आणि फायनली फॅरेनहाइटने फॅरेनहाइट स्केल दिली. तर त्या फॅरेनहाइट स्केलवर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट असतो 212 डिग्री फॅरेनहाइट, तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट असतो 32 डिग्री फॅरेनहाइट. या टेम्परेचर स्केलला डिटेलमध्ये आपण समजावून घेऊ. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील 3 वेगवेगळ्या प्रकारच्या टेम्परेचर स्केल. तर पहिली स्केलवर रीडिंग आहे केल्विन मध्ये, दुसऱ्या स्केलवर रीडिंग आहे डिग्री सेल्सिअस मध्ये, तर तिसऱ्या स्केलवर रीडिंग आहे डिग्री फॅरेनहाइट मध्ये. पहिल्या स्केलवर केल्विन मध्ये रीडिंग आहे. तुम्हाला दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत, दोन महत्वाचे पॉइंट या स्केलवरती लक्षात ठेवायचे की ज्याचा वापर करून आपण या स्केल मार्क करू शकतो. समजा आपण 3 काचेच्या ट्यूब घेतल्या आणि त्यामध्ये मर्क्युरी फिल केलं, देन तिन्ही काचेच्या ट्यूब आपण आईस मध्ये डीप केला, तर त्यातले मर्क्युरीची लेवल फॉल होते आणि कुठेतरी जाऊन स्टेबल होते. तर त्या पॉइंटला जिथं वॉटर फ्रीज होतं, आईस तयार होतो, तर त्या पॉइंटला म्हणलं जातं त्या वॉटरचा किंवा त्या टेम्परेचर स्केलचा लोअर फिक्स पॉइंट. तर केल्विन स्केलवर लोअर फिक्स पॉइंट मिळतो आपल्याला 273 केल्विन. डिग्री सेल्सिअस स्केल वरती मिळतो तो आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस आणि लोअर फिक्स पॉइंट हा 32 डिग्री सेल्सिअस मिळतो. कोणासाठी? फॅरेनहाइट स्केलसाठी. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर फ्रीज होतं त्या ठिकाणच्या पॉइंटला आपण म्हणणार लोअर फिक्स पॉइंट. तो केल्विन स्केलवर असतो 273, डिग्री सेल्सिअस स्केलवर असतो 0 डिग्री सेल्सिअस, तर फॅरेनहाइट स्केलवरती असतो तो 32 डिग्री फॅरेनहाइट. देन आपण डिस्कस करू त्याचा अप्पर फिक्स पॉइंट. अप्पर फिक्स पॉइंट कशाला म्हणणार की ज्या ठिकाणी वॉटर बॉईल होतं, वॉटर बॉईल झाल्यानंतर त्या तिन्ही ग्लास ट्यूब आपण मर्क्युरीने फिल केलेल्या त्यात डीप केल्या, त्या बॉइल्ड वॉटर मध्ये डीप केल्या, तर त्यावेळेला लिक्विड लेवल मर्क्युरीची राईज होणार आणि एका पर्टिक्युलर लेवलला येऊन स्थिर होणार, स्टेबल होणार. तर ती स्टेबल झालेली मर्क्युरीची लेवल असेल त्याला आपण अप्पर फिक्स पॉइंट म्हणणार. तर केल्विन स्केलसाठी अप्पर फिक्स पॉइंट मिळतो आपल्याला 373 केल्विन. डिग्री सेल्सिअस स्केलसाठी मिळतो 100 डिग्री सेल्सिअस आणि अप्पर फिक्स पॉइंट मिळतो फॅरेनहाइट स्केलसाठी 212 डिग्री फॅरेनहाइट. तर टेम्परेचर स्केल मध्ये तुम्हाला अप्पर फिक्स पॉइंट आणि लोअर फिक्स पॉइंट लक्षात ठेवायचे. डिग्री सेल्सिअस स्केलसाठी डिग्री सेल्सिअस साठी लोअर फिक्स पॉइंट असतो 0, केल्विन स्केल साठी असतो 273 केल्विन आणि फॅरेनहाइट स्केल साठी असतो 32 डिग्री फॅरेनहाइट. तर अप्पर फिक्स पॉइंट केल्विन स्केल साठी असतो 373 केल्विन. देन 100 डिग्री सेल्सिअस असतो सेल्सिअस स्केल साठी आणि 212 डिग्री फॅरेनहाइट असतो फॅरेनहाइट स्केल साठी. त्यानंतर यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन्स मार्क केले जातात. म्हणजे 373 मायनस 273 तर 100 नंबर ऑफ डिव्हिजन्स मार्क केले जातात केल्विन स्केलला. डिग्री सेल्सिअस स्केल वरती टोटल 100 नंबर ऑफ डिग्री सेल्सिअस 100 नंबर ऑफ डिव्हिजन्स मार्क केले जातात आणि त्याचबरोबर फॅरेनहाइट स्केल साठी 180 डिव्हिजन्स त्या ठिकाणी पाडले जातात. तर याचं एक डिव्हिजन बरोबर बघा, केल्विन स्केल साठी एक डिव्हिजन बरोबर काय असेल 1 डिग्री. एक डिव्हिजन काय असेल 1 डिग्री इज इक्वल्स टू 1 डिग्री. म्हणजे याच्या डिग्रीची जी साईज असेल ती 1 डिग्री सेल्सिअस एवढी असेल आणि याच्या ज्या डिग्री सेल्सिअसची साईज आहे, याच्या ज्या डिग्रीची साईज आहे ती असेल 1 डिग्री फॅरेनहाइट. तर डिग्रीची साईज जर यामध्ये चेक केला, याचे नंबर ऑफ डिव्हिजन्स जास्त आहे तर याच्या डिग्रीची साईज ही कमी असेल
आणि यांच्या डिग्रीची साईज ही जास्त असेल, कारण याला कमी नंबर्स मध्ये आपण डिवाइड केलं. हे झाले टेम्परेचर स्केल. या टेम्परेचर स्केलवर काही रीडिंग तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जसं आपल्याला माहिती बॉडी टेम्परेचर काय असतं, नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये आपण त्याला म्हणणार 310 केल्विन. आणि त्याच पद्धतीने डिग्री फॅरेनहाइट मध्ये आपण म्हणणार 98 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे नॉर्मल ह्युमन बॉडीचं जे टेम्परेचर असेल 98 डिग्री फॅरेनहाइट असेल. थोडासा फीवर आला 99 होईल, थोडा अजून जास्त फीवर आला 100 डिग्री फॅरेनहाइट असेल, अजून जास्त फीवर आला तर 101 102, फार जास्त फीवर असेल तर 104 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत टेम्परेचर जाईल, म्हणजेच 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाईल. त्यानंतर साधारण रूम टेम्परेचर किती असतं 27 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये आपण त्याला 300 केल्विन म्हणणार, तर फॅरेनहाइट मध्ये आपण म्हणणार त्याला 80 डिग्री फॅरेनहाइट. या काही वेगवेगळ्या व्हॅल्यूज देखील लक्षात ठेवल्या तरी चालतील, नाही ठेवल्या तरी चालतील, जनरल नॉलेज साठी लक्षात ठेवा. त्यानंतर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला गॅसचं व्हॅल्यूम झिरो बनतं. गॅसचं व्हॅल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे जसं जसं टेम्परेचर वाढतं तसं तसं व्हॅल्यूम वाढतं, आणि जसं जसं टेम्परेचर कमी होणार तसं तसं व्हॅल्यूम देखील कमी होणार. व्हॅल्यूम टेम्परेचर कमी 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 करत गेलो आपण तर व्हॅल्यूम पण कमी कमी होत जाणार. तर एका पॉइंटला ते व्हॅल्यूम होतं झिरो, त्याला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. आणि तिथूनच स्टार्ट होते केल्विनची स्केल. म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार 0 डिग्री केल्विन किंवा -273.15 डिग्री सेल्सिअस, -273.15 डिग्री सेल्सिअस, किंवा सिम्पली -273 पण म्हणू शकता, किंवा -459 डिग्री फॅरेनहाइट. हे झाले ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या व्हॅल्यू. टेम्परेचर स्केल्स डिस्कस केल्यावर आपल्याला गरज पडेल ती टेम्परेचर कन्व्हर्जनची. तुम्हाला सांगितलंय डिग्री सेल्सिअस मध्ये एक व्हॅल्यू दिली आहे टेम्परेचरची, त्याला आपल्याला फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचे, किंवा फॅरेनहाइटची व्हॅल्यू डिग्री केल्विन मध्ये कन्वर्ट करायची, किंवा केल्विनची व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायची. कसल्याही प्रकारे टेम्परेचरला कन्वर्ट करायचं असेल, कोणत्याही युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर त्यासाठी एक छोटासा कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. तो कॉन्सेप्ट काय असेल तो समजावून घेऊ. तो कॉन्सेप्ट आहे, समजा हे आहेत लोअर फिक्स पॉइंट वेगवेगळ्या स्केलचे, केल्विन स्केल, डिग्री सेल्सिअस स्केल आणि फॅरेनहाइट स्केल. त्याचे हे काय झाले लोअर फिक्स पॉइंट, आणि हे असतील अप्पर फिक्स पॉइंट. तर या तिन्ही स्केलचे काय असतील अप्पर फिक्स पॉइंट. त्यानंतर तुम्हाला समजा एक टेम्परेचर दिलंय सेल्सिअस साठी समजा टेम्परेचर दिलं C, आणि त्याचं टेम्परेचर तुम्हाला फॅरेनहाइट वर मार्क करायचंय आणि केल्विन वर मार्क करायचंय. तर केल्विन मध्ये ती व्हॅल्यू किती असेल आणि फॅरेनहाइट मध्ये ती व्हॅल्यू किती असेल असं विचारलं. फॅरेनहाइटची व्हॅल्यू दिली तुम्हाला, सेल्सिअस आणि केल्विनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. केल्विनची व्हॅल्यू दिली तुम्हाला, सेल्सिअस आणि फॅरेनहाइटची फाइंड आउट करायची, किंवा सेल्सिअसची व्हॅल्यू दिली, केल्विन आणि फॅरेनहाइटची सॉल्व करायची. तर त्यासाठी वापरायचा कॉन्सेप्ट, तो कॉन्सेप्ट काही असा असेल, तो कॉन्सेप्ट असेल की तुम्हाला एका स्केल वरती घ्यायची आहे रीडिंग. समजा तुम्हाला सेल्सिअसची रीडिंग दिली आहे C, ती रीडिंग घेणार, मायनस करणार तुम्ही त्याचा लोअर फिक्स पॉइंट, तर त्याचा लोअर फिक्स पॉइंट काय करणार तुम्ही मायनस करणार, अँड डिवायडेड बाय अप्पर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. हा असेल कॉन्स्टंट. हा कोणत्याही टेम्परेचर स्केलवर घेतला तर ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट वापरून आपण टेम्परेचर कन्वर्ट करू शकतो. जसं की बघा फॅरेनहाइट वरती रीडिंग दिली आहे F, सेल्सिअस वरती रीडिंग दिली आहे C. फॅरेनहाइटची रीडिंग घेतली आपण F, देन मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट घेतला 32 अँड डिवायडेड बाय अप्पर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. या दोघांचं जर बघितलं 212 मायनस 32 तर तो येतो 180 डिवायडेड बाय 180. देन अगेन त्याचीच व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असेल सेल्सिअसच्या स्केलसाठी पण. ती कशी घेणार आपण, सेल्सिअसचं रीडिंग असेल C मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट 0 डिवायडेड बाय अप्पर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट. तर लोअर फिक्स पॉइंट त्याचा किती आहे 0. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही टेम्परेचर सॉल्व करू शकता.
कोणताही टेम्परेचर कोणत्या युनिटमध्ये कन्वर्ट करू शकता. हे टेम्परेचर कन्व्हर्जनसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे किंवा हे शॉर्टकट दोन फॉर्म्युले वापरले तरी चालतील. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री फॅरेनहाइट मध्ये करायचं आहे तर हा फॉर्म्युला वापरा. त्याचबरोबर डिग्री फॅरेनहाइटचं टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर सेकंड नंबरचा फॉर्म्युला तिथं तुम्ही यूज करू शकता. मी तर वापरणार हा मेन फॉर्म्युला. हा मेन फॉर्म्युला वापरूनच आपण कन्व्हर्जन करणार. तरी तुम्हाला कन्वर्ट करायचे असतील तर हे फॉर्म्युले तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. त्याचबरोबर डिग्री सेल्सिअस आणि केल्विनचं कन्व्हर्जन फार सोपं आहे, ते लक्षात घ्या. आपल्याला कन्वर्ट करायचे डिग्री सेल्सिअस टू केल्विन. काय करणार, डिग्री सेल्सिअसच्या व्हॅल्यू मध्ये 273 ऍड करणार, तुम्हाला केल्विन मध्ये टेम्परेचर भेटेल. आणि केल्विनचं कन्व्हर्जन जर डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय तर केल्विनच्या व्हॅल्यू मधनं तुम्ही 273 मायनस करणार, तुम्हाला डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रकारचे कन्व्हर्जन्स टेम्परेचरचे करू शकतो. तर तुम्हाला हे कन्व्हर्जन करण्यासाठी हा काही डेटा लागेल तर त्या डेटाचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याला लिहून घेऊ शकता. यानंतर आपण टेम्परेचर कन्व्हर्जन साठी रिलेटेड असणारे काही न्यूमरिकल्स, काही एमसीक्यूज सॉल्व करणार. तर पहिला एमसीक्यूज, ॲट व्हॉट टेम्परेचर इज द फॅरेनहाइट स्केल रीडिंग इक्वल टू द ट्वाइस ऑफ द सेल्सिअस. बघा तुम्हाला गिवन डेटा काय, तुम्हाला विचारलंय फॅरेनहाइटची रीडिंग ही सेल्सिअसच्या रीडिंगच्या ट्वाइस, डबल किती टेम्परेचरला असेल असं विचारलंय. आणि तुम्हाला इथं डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू दिली, तुम्हाला सी साठी व्हॅल्यू विचारली तर करणार काय ते समजून घ्या. आपल्याला इथं दिसतंय फॅरेनहाइटची व्हॅल्यू, इथं दिसते सेल्सिअसची व्हॅल्यू, म्हणजे नक्कीच फॅरेनहाइट स्केलला कम्पेअर करायचंय सेल्सिअस स्केल बरोबर. तर आपण करणार काय, आपला बेसिक फॉर्म्युला काय तो आपण इथं लिहू. पहिला फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला असेल रीडिंग मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट डिवायडेड बाय काय असेल त्याचा अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट, म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन. हे कसं असतं, कॉन्स्टंट असतं. तर आपण वापरू हे कॉन्स्टंट. कशासाठी वापरणार, पहिले वापरू फॅरेनहाइट साठी. फॅरेनहाइटची रीडिंग किती आहे एफ, मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट फॅरेनहाइट साठी किती असतो 32, आणि त्याचबरोबर त्याचे नंबर ऑफ डिव्हिजन्स किती असतात 180. नंबर ऑफ डिव्हिजन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट करू शकतो. त्यानंतर सेल्सिअस साठी वापरा. सेल्सिअसची रीडिंग आहे सी, मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट असेल 0 आणि नंबर ऑफ डिव्हिजन सेल्सिअस स्केलवर असतात 100. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर येतं 2 5 जा 10, 2 9 जा 18. याचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 5 इथं मल्टिप्लिकेशन मधील इथे आहे एफ, एफ ची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता 2 इंटू सी मायनस 32 इज इक्वल्स टू 9 इंटू सी. सॉल्व्ह करा. 5 2 जा 10 इंटू सी, सी 10 सी into 160 is equals to 9 into C. So 10 into C minus 9 into C becomes 160. 10C minus 9C, 1C is equals to 160 degree Celsius. आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर हवं होतं आणि डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर मिळालं आपल्याला 160 डिग्री सेल्सिअस. तर असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला सेल्सिअसची रीडिंग ही फॅरेनहाइटच्या रीडिंग पेक्षा हाफ असेल किंवा फॅरेनहाइटची रीडिंग ही सेल्सिअसच्या रीडिंगच्या डबल असेल तर ते टेम्परेचर किती भेटतं आपल्याला 160 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे द टेम्परेचर ऑन सेल्सिअस इज 35 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअस साठी टेम्परेचर तुम्हाला सांगितलंय 35 डिग्री सेल्सिअस. देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग टेम्परेचर ऑन फॅरेनहाइट स्केल. तुम्हाला करस्पॉन्डिंग टेम्परेचर कुठे विचारलं, फॅरेनहाइट स्केलवर विचारलं. अगेन कम्पेअर करायचं आपल्याला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट साठी रीडिंग. तर बघा सेल्सिअस साठी रीडिंग सी मायनस त्याचा लोअर फिक्स पॉइंट डिवायडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स 100. फॅरेनहाइट साठी रीडिंग फॅरेनहाइट मायनस लोअर फिक्स पॉइंट डिवायडेड बाय 180. 25 जा 100, 29 जा 180. देन आपल्याला काय करायचं, सी साठी व्हॅल्यू पुट करायची. सी साठी व्हॅल्यू किती आहे 35 डिवायडेड बाय 5, इथे असेल एफ मायनस 32 डिवायडेड बाय 9. सो आपल्याला 5 1 जा 5, 5 7 जा 35, 7 इंटू 9 इथे असेल एफ मायनस 32. सो एफ इज इक्वल्स टू 7 9 जा 63,
63 मायनस 31 तिकडे गेल्यावर प्लस 31 सो एफ बिकम्स 95 डिग्री फॅरेनहाइट. आपल्याला फॅरेनहाइट मध्ये रीडिंग भेटली, फॅरेनहाइटची रीडिंग असेल 95 डिग्री फॅरेनहाइट. हे असेल या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन, ॲट व्हॉट टेम्परेचर डज द टेम्परेचर इन सेल्सिअस अँड फॅरेनहाइट इक्वलाइज. बघा लक्ष द्या, तुम्हाला सेल्सिअसचं टेम्परेचर आणि फॅरेनहाइटचं टेम्परेचर हे इक्वलाइज सांगितलं, आपण त्याला पुट करू एक्स. सेल्सिअस टेम्परेचर आणि फॅरेनहाइट टेम्परेचर हे इक्वलाइज सांगितलं, इक्वल सांगितलं, आपण त्याला पुट करणार एक्स. मग आता काय करणार आपण, सेल्सिअस आणि फॅरेनहाइटची रीडिंग बघा, सेल्सिअस -0 डिवायडेड बाय याचं नंबर ऑफ डिव्हिजन्स असतात 100, फॅरेनहाइट मायनस लोअर फिक्स पॉइंट डिवायडेड बाय 180, 25 जा 29 जा व्हॅल्यूज पुट करा. सी साठी व्हॅल्यू पुट करणार आपण एक्स, एक्स -0 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू फॅरेनहाइट इथे देखील एक्स, एक्स -32 डिवायडेड बाय 9. याचं करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 इंटू एक्स 9x इज इक्वल्स टू 5 इंटू एक्स, याला मल्टिप्लाय करणार आपण x -32. सो इथे असेल 9x, हा असेल 5x मायनस 5 इंटू 32 160. सो 9x प्लस 5x इकडे मायनस 4x इज इक्वल्स टू मायनस 160. देअरफॉर 9x मायनस 5x, 9x minus 5x becomes 4x. 9x minus 5x becomes 4x is equals to minus 160. आपल्याला x साठी व्हॅल्यू पाहिजे, ती असेल minus 160 divided by 4 that is minus 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे minus 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला फॅरेनहाइटची व्हॅल्यू आणि डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू ही दोघं व्हॅल्यू सेम असते. यानंतर अशा पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाही, हा तर क्वेश्चन मुळात सॉल्व्ह करायचा नाही. तुम्हाला जर फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअसची रीडिंग जर सेम सांगितली तर डायरेक्ट आन्सर सिलेक्ट करणार. -40 डिग्री सेल्सिअसला फॅरेनहाइट आणि सेल्सिअसची रीडिंग सेम असते, तर 160 डिग्री सेल्सिअसला फॅरेनहाइटची रीडिंग ही सेल्सिअसच्या रीडिंगच्या डबल असते. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपण एक्झाम मध्ये वेळ वाचवू शकतो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बाकीचे. A difference of temperature of 40 degree Celsius is equivalent to the difference of. आता जर तुम्हाला टेम्परेचर डिफरन्सचा क्वेश्चन विचारला तुम्हाला क्वेश्चन ऑन टेम्परेचर डिफरन्स, जर टेम्परेचर डिफरन्स साठी क्वेश्चन विचारला तर हा एक कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. म्हणजे डिग्री सेल्सिअस मधला टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू डिग्री केल्विन मधला टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय 5, देन टेम्परेचर डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरेनहाइट मधला टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय 9. हे लक्षात ठेवणार, याच्यावरनं सॉल्व्ह करणार. किंवा काही अजून गोष्टी लक्षात घ्या, ते म्हणजे डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर डिफरन्स आणि डिग्री केल्विनचा टेम्परेचर डिफरन्स हा सेम असतो, तर डिग्री फॅरेनहाइटचा टेम्परेचर डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी 1.8 ने डिग्री सेल्सिअसला किंवा डिग्री फॅरेनहाइटला मल्टिप्लाय करणार, किंवा 9/5 ने डिग्री सेल्सिअसला मल्टिप्लाय करणार. याच्यावरनं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. चला या फॉर्म्युल्यावरून बघू आपण. आपल्याला टेम्परेचर डिफरन्स दिलाय 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपल्याला डेल्टा सी ची व्हॅल्यू दिली आहे 40 डिग्री सेल्सिअस. आपल्याला फाइंड आउट करायचा डेल्टा एफ. तुम्ही हे पण वापरू शकता किंवा हे पण वापरू शकता. आपण हे वापरू. डेल्टा एफ इज इक्वल्स टू काय मिळतो आपल्याला 9/5 इंटू डेल्टा सी. सो 9/5 इंटू डेल्टा सी. डेल्टा सी इज 4. 5 1 जा 5, 5 8 जा 40, 9 8 जा 72 डिग्री फॅरेनहाइट. 72 डिग्री फॅरेनहाइट हे असेल या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन सांगतो, ऑन द सेल्सियस स्केल द ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इज ॲट. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बघा, लक्ष द्या. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय असतं समजून घ्या. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय असतं, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जर आपण y एक्सिसला व्हॉल्यूम घेतलं, टेम्परेचर घेतलं, तर आपल्याला असं लक्षात येईल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर कमी करणार तिथं व्हॉल्यूम किती होणार 0. की जिथं टेम्परेचर
एक पर्टिक्युलर मायनस व्हॅल्यू येईल तर ते मिळतं -273 डिग्री सेल्सिअसला. याला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ती असते ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. जर तुम्हाला विचारलं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर सेल्सिअस साठी असतं, ते केल्विन साठी असतं 0, देन सेल्सिअस साठी असतं -273.15 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट साठी असतं -459 डिग्री फॅरेनहाइट. तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या या 3 व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवायच्या ऑन द डिफरंट टेम्परेचर स्केल. केल्विन स्केलवर असेल 0 केल्विन, देन डिग्री सेल्सिअस स्केलवर असेल -273 डिग्री सेल्सिअस अँड फॅरेनहाइट स्केलवर असेल -459 डिग्री फॅरेनहाइट. तर इथं डिग्री सेल्सिअस मध्ये किती असेल -273.15 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन, राइट डाउन द फॉलोइंग टेम्परेचर इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ 50 डिग्री फॅरेनहाइट, 50 डिग्री सेल्सिअस अँड 50 केल्विन. तुम्हाला 3 व्हॅल्यूज दिला, डेल्टा सी दिला तुम्हाला, तुम्हाला 3 व्हॅल्यूज दिलात बघा. पहिला व्हॅल्यू दिली आहे, पहिली व्हॅल्यू सेल्सिअसची दिली आहे 50 डिग्री सेल्सिअस, देन फॅरेनहाइटची दिली 50 डिग्री फॅरेनहाइट आणि 1 केल्विन साठी व्हॅल्यू दिली 50 केल्विन. या काही व्हॅल्यूज दिल्यात टेम्परेचरच्या आणि तुम्हाला याचं इन्क्रीजिंग ऑर्डरने याला अरेंज करायचं सांगितलं. सो कशा पद्धतीने करणार ते लक्षात घ्या. त्याच्यासाठी कॉन्सेप्ट लक्षात घ्या. आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस माहिती आहे. 0 डिग्री सेल्सिअसला 32 डिग्री फॅरेनहाइट असतो आणि 273 केल्विन असतो. जर याच्या फार उंच गेलं तर आपल्याला 50 डिग्री सेल्सिअस भेटेल, याच्या थोडंसं वरती आलं तर आपल्याला 50 डिग्री फॅरेनहाइट भेटेल आणि याच्या फार खाली आलं तर 50 केल्विन भेटेल. म्हणजे हे टेम्परेचर सर्वात कमी असेल, हे टेम्परेचर इंटरमिडिएट असेल आणि हे टेम्परेचर सर्वात जास्त असेल. म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस हा सर्वात मोठा पाहिजे, 50 डिग्री सेल्सिअस हा सर्वात मोठा पाहिजे आणि केल्विनचा टेम्परेचर सर्वात लहान, म्हणजे आपला ऑप्शन असेल फर्स्ट ऑप्शन असेल. नेक्स्ट, the figure shows 3 temperature scale with the freezing and boiling point of the water indicates rank the size of the degree of these scales. आता डिग्रीची साईज थोड्या वेळ आधी तुम्हाला सांगितलं, जो काही टेम्परेचर स्केल असेल अप्पर फिक्स पॉइंट आणि लोअर फिक्स पॉइंट याला डिवाइड केलं जातं आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स त्या ठिकाणी तयार केले जातात. तर एक नंबर ऑफ डिव्हिजन जो असेल तो असतो 1 डिग्री, म्हणजे ती असेल त्या डिग्रीची साईज. तर आपण बघू इथं अप्पर फिक्स पॉइंट आहे 70 -20, म्हणजे इथं टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स आहे 90. इथे पण टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स आहे 120 - 30 म्हणजे 90 आणि इथे 90 - 0 म्हणजे 90. म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन्स कसे सेम, नंबर ऑफ डिव्हिजन सेम आहे. म्हणजे इथे 90 पार्ट्स करणार, याचे देखील 90 पार्ट्स करणार आणि याचे देखील 90 पार्ट्स करणार. तर हा जो एक पार्ट आहे तो एक पार्ट म्हणजे त्या डिग्रीची साईज. आणि ती तिन्ही साईज कशी असेल सेम, कारण इक्वल नंबर ऑफ डिव्हिजन्स आपल्याला त्या ठिकाणी भेटताय. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल डी, की तीनही डिग्रीसाठी जी सेम साईज आहे डिग्रीची ती तिन्ही ठिकाणी सेम असेल. का? कारण नंबर ऑफ डिव्हिजन सेम असतील. जर नंबर ऑफ डिव्हिजन्स एकाचा जास्त असला असता दुसऱ्याचा कमी, तर ज्याचे नंबर ऑफ डिव्हिजन्स जास्त साहजिकच त्या लेंथला आपण नंबर ऑफ डिव्हिजन्स काय करतोय, नंबर ऑफ डिव्हिजन्स जर जास्त असतील तर डिग्रीची साईज कमी भेटेल. आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स म्हणजे साईज ऑफ डिग्री जर तुम्हाला विचारलं तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. कोणाला? नंबर ऑफ डिव्हिजन्सला. जेवढे जास्त नंबर ऑफ डिव्हिजन्स तेवढी कमी डिग्रीची साईज असेल, जेवढे कमी नंबर ऑफ डिव्हिजन्स तेवढी जास्त साईज असेल डिग्रीची. नेक्स्ट डिस्कस करू आपण थर्मल एक्सपान्शन. आपण बघणार थर्मल एक्सपान्शन. टेम्परेचर आणि टेम्परेचर स्केल बघितल्यानंतर आपण थर्मल एक्सपान्शन कडे येऊ. बघा लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे आपण मेटल्स बघितलेले आहेत. मेटल्स म्हणजे काय असतं? मेटल्सच्या काही प्रॉपर्टी असतात. तर मेटलची सगळ्यात महत्वाची एक प्रॉपर्टी आहे मेटल एक्सपांड्स ऑन हीटिंग. ज्यावेळेला हीट दिली जाते त्यावेळेला तो मेटल काय करतो? एक्सपांड करतो. ते एक्सपांड होण्याचं कारण पण समजावून घ्या. कोणताही एखादा सबस्टन्स असेल, तो सबस्टन्स मॉलिक्युल्सचा बनलाय, ऍटमचा बनलाय आणि ते मॉलिक्युल्स किंवा ऍटम
व्हायब्रेट करत असतात, त्यामध्ये थर्मल व्हायब्रेशन्स असतात. जेवढं जास्त टेम्परेचर वाढणार तेवढा त्या व्हायब्रेशनचा अँप्लिट्यूड वाढतो आणि ते वेगाने व्हायब्रेट करायला लागतात, जास्त व्हायब्रेट करायला लागतात आणि त्या केसमध्ये त्याचा अँप्लिट्यूड वाढून त्याची साईज वाढते, त्याची लेंथ वाढते, त्याचा एरिया वाढतो, त्याचा शेप वाढतो. तर या लेंथला, शेपला किंवा एरियामध्ये होणारी जी काही वाढ असेल, होणारं जे इन्क्रीमेंट असेल टेम्परेचर वाढीमुळे, त्याला आपण थर्मल एक्सपान्शन म्हणतो. काय असेल थर्मल एक्सपान्शन? द टेंडन्सी ऑफ मॅटर टू चेंज द लेंथ, एरिया, व्हॅल्यूम, इट्स ओरिएंटेशन ड्यू टू इन्क्रीज इन द टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये होणाऱ्या वाढीमुळे, टेम्परेचर मध्ये होणाऱ्या इन्क्रीमेंटमुळे शेप, साईज, एरिया, लेंथ याच्यामध्ये जी काही इन्क्रीमेंट होते त्यालाच आपण म्हणणार थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनचे काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत, ते रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा लक्ष द्या, थर्मल एक्सपान्शनचे काही रूल्स आहेत किंवा काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स या ठिकाणी बघू. तुम्ही जर ट्रेनच्या पटरी बघितल्या असतील, ट्रेनच्या ट्रॅक जर तुम्ही बघितला असेल तर या दोन ट्रॅक मध्ये, दोन लेवर मध्ये थोडासा गॅप प्रोव्हाइड केलेला असतो. तुम्हाला या ठिकाणी दिसेल, या ठिकाणी थोडासा गॅप सोडलेला गॅप आहे. तो गॅप कशासाठी असतो? समर मध्ये टेम्परेचर जास्त असतं, समर मध्ये एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असतं. टेम्परेचर जास्त असल्या कारणाने, टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते जे मेटल आहे तो एक्सपांड होतो आणि एक्सपांड होऊन, आता समजा ही ट्रेनची ट्रॅक आहे आणि हा एक ट्रॅक आहे, म्हणजे दोन लेवर्स आहेत आणि दोघांमध्ये गॅप नसेल, दोघांमध्ये जर गॅप नसेल तर जर टेम्परेचर वाढीमुळे यांचं एक्सपान्शन झालं तर हे ओव्हरलॅप होतील किंवा बेंड होतील. एक तर ओव्हरलॅप तरी होतील किंवा बेंड होतील आणि त्या ठिकाणी ट्रेनचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढतील. सो ट्रेनचा ऍक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी त्या ट्रेनच्या ट्रॅक मध्ये हा गॅप प्रोव्हाइड केला जातो. या गॅपला, हा गॅप कशासाठी प्रोव्हाइड केला जातो? कारण त्या ठिकाणी थर्मल एक्सपान्शन होतं. ट्रॅक बनलेला असतो मेटलचा, मेटलचा ट्रॅक बनलेला असतो. इथे आपण गॅप जर प्रोव्हाइड नाही केला तर टेम्परेचर वाढीमुळे, समर डेज मध्ये टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढीमुळे ते ट्रॅक ओव्हरलॅप होऊ शकतात, बेंड होऊ शकतात, त्यामुळे ट्रेनचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. सो हे प्रिव्हेंट करण्यासाठी ट्रेनच्या दोन ट्रॅक मध्ये, ट्रेनच्या दोन लेवर मध्ये गॅप प्रोव्हाइड केला जातो आणि हा गॅप प्रिव्हेंट करतो ऍक्सिडेंट ट्रेनचे. सो थर्मल एक्सपान्शनचं हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे थर्मोमीटर. थर्मोमीटर एक ग्लास ट्यूब असेल, त्या ग्लास ट्यूब मध्ये काय ऍड करतो आपण? मर्क्युरी. त्या ग्लास ट्यूब मध्ये आपण ऍड करतो मर्क्युरी. जेव्हा हीट दिली जाते त्या मर्क्युरी हीटला ऍब्झॉर्ब करते. दॅट मर्क्युरी ऍब्झॉर्ब्स हीट फ्रॉम द सराउंडिंग अँड त्या सबस्टन्स कडून ती हीट ऍब्झॉर्ब करून त्याचं पण एक्सपान्शन होतं, त्या मर्क्युरीचं एक्सपान्शन होतं आणि आपण अशा पद्धतीने काय मेजर करू शकतो? टेम्परेचर मोजू शकतो. कशाचा वापर करून? या थर्मोमीटरचा वापर करून. सो हे दोन रिअल लाईफ एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत थर्मल एक्सपान्शनचे. सो थर्मल एक्सपान्शन मध्ये आपण काय काय गोष्टी डिस्कस करणार ते समजून घ्या. जर एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर आपण वाढवलं तर तो त्यामध्ये थर्मल एक्सपान्शन प्रोड्यूस होतं, म्हणजे त्याची लेंथ वाढते, एरिया वाढतो, व्हॉल्यूम वाढतं. जर एखादा रॉड असेल, त्या रॉडला जर हीट दिली, त्याचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची लेंथ वाढते. हे आपण डिस्कस करणार आहोत लिनियर एक्सपान्शन मध्ये. जर आपण एखाद्या मेटल प्लेटला, जर एखाद्या मेटल डिस्कला हीट दिली तर त्याचा एरिया वाढतो. हे आपण डिस्कस करणार आहोत एरियल एक्सपान्शन मध्ये. आणि जर आपण एखाद्या ब्लॉकला, एखाद्या क्यूबला, क्यूबॉइडला, सिलेंडरला, स्पेअरला जर हीट दिली तर त्याचं वाढतं व्हॉल्यूम. हे आपण डिस्कस करणार आहोत व्हॉल्यूमेट्रिक किंवा क्यूबिकल एक्सपान्शन मध्ये. फर्स्ट आपण डिस्कस करणार लिनियर एक्सपान्शन, दुसरा आपण डिस्कस करणार एरियल एक्सपान्शन, त्याला सुपरफिशियल एक्सपान्शन असं पण म्हटलं जातं. आणि व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन म्हणजेच काय? क्यूबिकल एक्सपान्शन. तर असे तीन टाइप्स या ठिकाणी आपण एक्सपान्शनचे डिस्कस करणार आहोत. ते आपण वन बाय वन डिस्कस करू. तर सर्वात आधी बघू आपण लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन मध्ये तुम्हाला इथे एक रॉड दिसतोय, बघा लक्ष द्या. हा एक रॉड आहे, त्या रॉडची इनिशियल लेंथ असेल L0. L0 इज द इनिशियल ऑर ओरिजिनल लेंथ. इनिशियल किंवा आपण त्याला काय म्हणणार? ओरिजिनल लेंथ. सपोज कन्सिडर करा
हा रॉड आहे, या रॉडची ओरिजिनल लेंथ असेल L0, ओरिजिनल लेंथ ऑफ द रॉड. जर आपण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं T1 पासून T2 पर्यंत, इफ टेम्परेचर ऑफ रॉड इन्क्रीजेस फ्रॉम T1 टू T2, T1 पासून टेम्परेचर इन्क्रीज केलं T2 पर्यंत, तर हा असेल डेल्टा टी. डेल्टा टी काय असेल, राइज इन टेम्परेचर. डेल्टा टी काय असेल या ठिकाणी, राइज इन टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये होणारी वाढ, टेम्परेचर मध्ये होणारा राइज. त्यानंतर डिस्कस करणार आपण त्याची लेंथ वाढणार. टेम्परेचर वाढलं तर त्याची काय वाढणार, लेंथ कितीने वाढणार, डेल्टा एल ने. डेल्टा एल ला म्हणणार इन्क्रीज इन लेंथ ऑफ रॉड. डेल्टा एल ला म्हणणार आपण इन्क्रीज इन लेंथ ऑफ रॉड. आता लक्ष द्या, समजून घ्या. सो इट इज फाउंड दॅट, प्रॅक्टिकली इट इज फाउंड दॅट, जर एखादा एक्सपेरिमेंट केला आपण, रॉड घेतला, रॉडला काय दिली आपण, हीट दिली, त्याची काय वाढणार, लेंथ. तर त्या लेंथचं इन्क्रीमेंट आपण मेजर केलं टेम्परेचरच्या इन्क्रीमेंट बरोबर, तर काही गोष्टी आपल्याला मिळतात. त्या कोणकोणत्या गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला मिळतात ते समजावून घेऊ. सो फर्स्ट इज द इन्क्रीज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल लेंथ. याचा अर्थ असा, जेवढा रॉड लॉंग असेल तेवढी त्याची लेंथ इन्क्रीज होईल. म्हणजे 100 सेंटीमीटरचा एक रॉड आहे, त्याला आपण जर 10 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवलं, सपोज त्याचं 1 सेंटीमीटरने लेंथ वाढते, तर 200 डिग्री सेल्सिअस, तर तेवढ्या 10 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर वाढवलं तर 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त लेंथ वाढेल. म्हणजे ऑलरेडी त्याची ओरिजिनल लेंथ जेवढी जास्त असेल तेवढी त्याची इन्क्रीमेंट जास्त असेल, इन्क्रीज इन लेंथ जास्त असेल. सो इन्क्रीज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल लेंथ. त्यानंतर इन्क्रीज इन लेंथ ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द राइज इन टेम्परेचर. जेवढं जास्त टेम्परेचर वाढणार, जेवढं जास्त टेम्परेचर वाढणार तेवढं जास्त त्याची वाढणार लेंथ. इन्क्रीज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द राइज इन टेम्परेचर. सो आपण इथं म्हणू शकतो, एक फॉर्म्युला आपल्याला तयार करता येतो, तयार होतो, तो म्हणजे असा, इन्क्रीज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल लेंथ अँड ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द राइज इन टेम्परेचर. आपण इथे वापरणार एक कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटला म्हणणार अल्फा इंटू L0 इंटू डेल्टा टी. तो कॉन्स्टंट जो असेल अल्फा, या अल्फाला म्हणणार आपण कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. तो अल्फा काय असेल, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा. त्या अल्फाची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची तर ती अशी मिळेल आपल्याला, डेल्टा एल डिवायडेड बाय L0 मायनस डेल्टा टी. व्हॉट इज अल्फा? अल्फा इज द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. डेल्टा एल इज द इंक्रीज इन लेंथ, L0 is the original length, initial length, and delta T is the rise in temperature. म्हणजे एखाद्या रॉडला आपण ज्या वेळेला हीट देतो त्यावेळेला त्याची लेंथ वाढते, तर वाढणारी लेंथ ही त्याच्या ओरिजिनल लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये होणाऱ्या वाढीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर तुम्ही इथून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी, डेल्टा एल अपॉन L0 इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. दॅट्स इट. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. लिनियर एक्सपान्शन साठी एक गोष्ट लक्षात ठेवणार, काय, डेल्टा एल अपॉन L0 इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. व्हॉट इज डेल्टा टी? डेल्टा टी इज द इंक्रीज इन लेंथ. What is L0? L0 is the original length. What is alpha? Alpha is the coefficient of linear expansion, and delta T is the rise in temperature. Delta T काय असेल? Rise in temperature. So लिनियर एक्सपान्शन झाल्यानंतर डिस्कस करणार आपण त्याच्यावरचा एक क्वेश्चन. नंतर जाणार आपण सुपरफिशियल म्हणजे एरियल एक्सपान्शन कडे. सो क्वेश्चन काय सांगतो, एक रॉड आहे, त्या रॉडची लेंथ दिली आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज इन द लेंथ 1 मीटर आयरन रॉड. आपल्याला विचारलं पर्सेंटेज चेंज, म्हणजे आपल्याला विचारलं पर्सेंटेज चेंज इन लेंथ, म्हणजे डेल्टा एल अपॉन L0 इंटू 100%. तुम्हाला पर्सेंटेज चेंज इन एरिया दिला, तुम्ही लिहिणार डेल्टा ए अपॉन ए नॉट इंटू 100%. पर्सेंटेज चेंज इन व्हॅल्यूम दिलं तर तुम्ही लिहिणार डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट इंटू 100%. लक्षात घ्या, हे विचारलं आपल्याला कधी, विचारलं ज्या वेळेला टेम्परेचर चेंजेस बाय, टेम्परेचर किती चेंज करतो आपण, डेल्टा टी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस, आणि अल्फाची पण व्हॅल्यू दिली आहे. चला सॉल्व करू. डेल्टा एल अपॉन L0 इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. व्हॅल्यूज पुट करा. अल्फाची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻⁻⁵ इंटू डेल्टा टी आहे 100 इंटू
इंटू 100% वाला 100 म्हणजे पर्सेंटेज घेण्यासाठी मल्टिप्लाय आपण 100 ने केलं. याला सॉल्व्ह केल्यावर आन्सर येईल 2 इंटू 1 2 3 4 -5 + 4 -1 म्हणजे 0.2%. ही आलं इन्क्रीज इन लेंथ, पर्सेंटेज इन्क्रीज इन लेंथ. नेक्स्ट बिट आहे एरियल एक्सपान्शन, ज्याला आपण म्हणणार सुपरफिशियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन किंवा दुसरं नाव आहे याला सुपरफिशियल एक्सपान्शन. सुपरफिशियल एक्सपान्शन काय आहे हा समजावून घेऊ. एरियल एक्सपान्शन किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन, ज्या वेळेला एखाद्या मेटल प्लेटला आपण हीट देणार, मेटल प्लेट और डिस्क, समजा ही माझ्याकडे एक मेटल प्लेट आहे ज्याची लेंथ आहे L1 आणि ज्याची विड्थ आहे L2. सपोज एक L1 आणि L2 आहे. याची जी लेंथ असेल समजा असेल L1 आणि याची लेंथ असेल L2. तर ज्या वेळेला आपण याला हीट देणार, हीट दिल्या कारणाने त्याची लेंथ वाढणार, त्याची लेंथ L1 ची L1 डॅश होणार आणि L2 ची L2 डॅश होणार. म्हणजे त्याची लेंथ वाढणार दोन्ही साइडने, लेंथ पण वाढणार विड्थ पण वाढणार, म्हणजेच वाढणार त्याचा एरिया. तर हा वाढलेला जो एरिया असेल डेल्टा ए, व्हॉट इज डेल्टा ए? इन्क्रीज इन एरिया. डेल्टा ए काय असेल? इन्क्रीज इन एरिया. ए नॉट काय असेल? ओरिजिनल एरिया किंवा इनिशियल एरिया. ओरिजिनल एरिया और इनिशियल एरिया. अँड अगेन डेल्टा टी काय असेल? राइज इन टेम्परेचर. राइज इन टेम्परेचर. It is found that delta A is directly proportional to the initial area and directly proportional to the rise in temperature. Proportionality constant पाहिजे आपल्याला, तर तो proportionality constant घेणार आपण इथं बीटा इंटू ए नॉट इंटू डेल्टा टी. सो डेल्टा ए काय असेल? बीटा इंटू ए नॉट इंटू डेल्टा टी. व्हॉट इज डेल्टा ए? इन्क्रीज इन एरिया. व्हॉट इज बीटा? कोएफिशिएंट ऑफ एरियल और सुपरफिशियल एक्सपांशन. व्हॉट इज ए नॉट? इनिशियल एरिया. आणि व्हॉट इज डेल्टा टी? राइज इन टेम्परेचर. डेल्टा टी काय असेल या ठिकाणी? राइज इन टेम्परेचर. सो अशा पद्धतीने आपल्याला डेल्टा ए भेटणार. डेल्टा ए काय असेल? बीटा इंटू ए नॉट इंटू डेल्टा टी. बीटा असेल कोएफिशिएंट ऑफ एरियल और सुपरफिशियल एक्सपान्शन, ए नॉट असेल इनिशियल एरिया किंवा ओरिजिनल एरिया, आणि डेल्टा टी असेल राइज इन टेम्परेचर और इन्क्रीज इन टेम्परेचर. हा मिळाला आपल्याला एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन साठी तुम्ही काय लक्षात घेणार? एरियल एक्सपान्शन साठी लक्षात घेणार डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल्टा टी. आणि बीटा जो असेल तो असतो 2 अल्फा, कारण त्याची लेंथ पण वाढते आणि विड्थ पण वाढते. बीटा इज इक्वल्स टू असेल 2 अल्फा आयसोट्रॉपिक मटेरियल साठी. म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतर अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस दोन्ही ऍक्सिस मध्ये त्याची सारख्या गतीने सारख्या रेटने जर त्याचं इन्क्रीमेंट होते तर आपण त्याला आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणणार. आणि अशा आयसोट्रॉपिक मटेरियल साठी बीटाची व्हॅल्यू अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा असेल. याच्यावर डिपेंड असणारा क्वेश्चन दिला. अ रेक्टँग्युलर प्लेट हॅज अ सर्क्युलर कॅव्हिटी ॲज शोन इन फिगर. इफ वी इन्क्रीजेस इट्स टेम्परेचर देन. बघा लक्ष द्या, तुम्हाला काय दिलं इथं? तुम्हाला दिलं इथं एक रेक्टँग्युलर प्लेट. एक रेक्टँग्युलर प्लेट आहे, ज्या रेक्टँग्युलर प्लेटचा लेंथ आहे ए, विड्थ आहे बी, ए आणि बी. देन त्यामध्ये प्रोड्यूस केली एक कॅव्हिटी. त्याच्यामध्ये ही काय दिसते आपल्याला? कॅव्हिटी. एक कॅव्हिटी आहे, त्यातला तेवढा पोर्शन आपण रिमूव्ह करून टाकला. ज्या वेळेला हीट दिली जाईल, टेम्परेचर वाढेल, त्यावेळेला काय होईल? हा एक्सपांड होईल. म्हणजे हा या साइडने एक्सपांड होईल, हा या साइडने एक्सपांड होईल. अशा पद्धतीने हा काय होणार? एक्सपांड होणार. तर एक्सपांड होत आहे, याचा ए पण वाढणार, लेंथ पण वाढणार. या डायरेक्शनने एक्सपांड होईल तो, म्हणजे याचा बी पण वाढणार. त्याचबरोबर ही जी कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी देखील एक्सपांड होणार आणि हे डिस्टन्स देखील या ठिकाणी वाढणार. म्हणजे या ठिकाणी जर विचार केला, ए बी डी increases because of the expansion and C decreases because of expansion, हे चुकीचं असेल तर या ठिकाणी लक्षात घेणार की कोणतेही 2 पॉइंट असेल, एखादी प्लेट दिली, मेटल प्लेट दिली, त्यामध्ये कॅव्हिटी दिली आहे, तर त्या ठिकाणी लक्षात घेणार त्या ठिकाणचे कोणतेही 2 पॉइंट असेल तर त्यातलं डिस्टन्स वाढेल ड्यू टू थर्मल एक्सपान्शन. इफ द टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स इन्क्रीजेस देन द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, ते कॅव्हिटी असेल अथवा नसेल तर 2 पॉइंट मधलं डिस्टन्स हे नेहमी वाढेल. म्हणजे इथले सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी वाढतील, ए पण वाढेल, बी पण वाढेल, सी पण वाढेल आणि डी पण वाढेल.
कधी कधी काही काही विद्यार्थी विचार करतात की सगळ्या साईडने तो मेटल तर वाढतोय पण कॅव्हिटी लहान होईल, तर असं होणार नाही. तो सगळ्या साईडने वाढेल, सगळे पॉइंट वाढतील. ए पण वाढेल, बी पण वाढेल, सी पण वाढेल आणि डी पण वाढेल. हे लक्षात घेणार आपण. ठीक आहे. त्यानंतर डिस्कस करू व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा याला म्हणणार आपण क्युबिकल एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा क्युबिकल एक्सपान्शन डिस्कस करू. सो आपल्याला या ठिकाणी एक क्यूब दिला. इथं तुम्हाला एक क्यूब दिसत असेल. हा आहे क्यूब. या क्यूबची लेंथ, विड्थ आणि हाईट आहे L0. लेंथ, विड्थ आणि हाईट किती आहे? L0. सो L0, L0, L0 लेंथ, विड्थ आणि हाईट. सपोज हा आहे एक्स ऍक्सिस, हा असेल इकडे वाय ऍक्सिस आणि हा असेल इथं झेड ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग लेंथ आहे L0, वाय ऍक्सिसच्या अलॉंग देखील लेंथ आहे L0 आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग पण लेंथ किती आहे? L0. जर या मेटल क्यूबला हीट दिला, जर या मेटल क्यूबचं टेम्परेचर वाढलं, कितीने टेम्परेचर वाढवतो आपण? डेल्टा टी ने. व्हॉट इज डेल्टा टी? राइज इन टेम्परेचर. तर याची लेंथ एक्स ऍक्सिसच्या अलॉंग पण याची लेंथ वाढणार, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग पण याची लेंथ वाढणार, वाय ऍक्सिसच्या अलॉंग पण वाढणार, झेड ऍक्सिसच्या अलॉंग पण वाढणार. म्हणजे सगळ्या साइडने त्याची लेंथ वाढणार, म्हणजेच त्याचं वाढणार व्हॉल्यूम. त्याचं काय वाढणार? व्हॉल्यूम वाढणार. तर व्हॉल्यूम वाढल्या कारणाने किती व्हॉल्यूम वाढलं? डेल्टा व्ही. डेल्टा व्ही ला म्हणणार इन्क्रीज इन व्हॉल्यूम. आणि त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे? V0. अगेन इथं आपण लक्षात घेणार, प्रॅक्टिकली एक गोष्ट भेटेल, डेल्टा व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनिशियल व्हॅल्यूम अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू द राइज इन टेम्परेचर. इथे प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागेल. प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट घेणार आपण गॅमा, गॅमा इंटू V0 इंटू डेल्टा टी. आपल्याला मिळाला इन्क्रीज इन व्हॅल्यूम. तर तुम्हाला व्हॅल्यूमेट्रिक एक्सपान्शन साठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे V अपॉन V0 इज इक्वल्स टू गॅमा इंटू डेल्टा टी. आणि गॅमाची व्हॅल्यू लक्षात घेणार 3 अल्फा, कारण तिन्ही साइडने त्याची लेंथ वाढते. आयसोट्रॉपिक मटेरियल साठी तिन्ही साइडने त्यांचं जे इन्क्रीमेंट असेल ते सारख्या दराने होणार. त्याचमुळे त्याचा अल्फा 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 तिन्ही ऍक्सिस मध्ये अल्फा असेल. सो अल्फा प्लस अल्फा असेल 3 अल्फा. गॅमाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3 अल्फा. म्हणजे तुम्हाला बीटा लक्षात घ्यायचा 2 अल्फा आणि गॅमा किती असेल? 3 अल्फा. तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं या बीट मध्ये ते समजावून सांगतो. तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे अल्फा आहे, बी बीटा आहे, हे गॅमा आहे. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात न ठेवता लक्षात फक्त या 3 गोष्टी ठेवा ज्या मी सांगतोय. पहिलं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. हे बघितलं आपण लिनियर एक्सपान्शन साठी. दुसरं, चेंज इन एरिया अपॉन ओरिजिनल एरिया घेणार आपण बीटा इंटू डेल्टा टी. अँड फायनली घेणार आपण चेंज इन व्हॅल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॅल्यूम इज इक्वल्स टू गॅमा इंटू डेल्टा टी. बीटा जो घेणार आपण बीटा घेणार 2 अल्फा आणि गॅमा घेणार 3 अल्फा. तर या काही गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या. फक्त एवढ्या 3 गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. लिनियर एक्सपान्शन, व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन आणि सुपरफिशियल एक्सपान्शन साठी. निगेटिव्ह थर्मल कोएफिशियंट्स. निगेटिव्ह थर्मल कोएफिशियंट्स काय सांगतात ते समजावून घेऊ आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही सबस्टन्सेस असतात ज्याला हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते एक्सपांड होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतात. काही सबस्टन्सेस असतात ज्याला हीट दिल्या कारणाने टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यामुळे ते एक्सपांड होत नाही तर कॉन्ट्रॅक्ट होतात. अशा सबस्टन्सेसचा जो कोएफिशियंट्स असतील अल्फा, बीटा आणि गॅमा, हे तिघाचे तिघ कसे असतात? निगेटिव्ह असतात. अल्फा, बीटा आणि गॅमा हे तिघ पण कसे असतील? निगेटिव्ह असतील. जेव्हा लेंथ वाढण्याऐवजी कमी होते टेम्परेचर वाढल्यामुळे, व्हॉल्यूम वाढण्याऐवजी कमी होतंय टेम्परेचर वाढल्यामुळे, एरिया वाढण्याऐवजी कमी होतोय, म्हणून अल्फा, बीटा आणि गॅमा या तिघांची व्हॅल्यू कशी असेल? निगेटिव्ह असेल. त्यानंतर काही प्रॉपर्टीज आहेत डायरेक्शनल प्रॉपर्टी. आयसोट्रॉपिक मटेरियल असेल, तुम्हाला सांगितलं आयसोट्रॉपिक मटेरियल मध्ये तीनही ऍक्सिस मध्ये सारख्या रेटने इन्क्रीमेंट होते, म्हणून त्या ठिकाणी आपण बीटाला म्हणणार 2 अल्फा आणि गॅमाला म्हणणार 3 अल्फा. पण जे अनआयसोट्रॉपिक मटेरियल असतात, अनआयसोट्रॉपिक मटेरियल साठी एक्स ऍक्सिसच्या अलॉंग वेगळा रेट असतो इन्क्रीमेंटचा, वाय ऍक्सिसच्या अलॉंग वेगळा आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग वेगळा. म्हणून बीटाला लिहिताना लिहिणार ax प्लस ay आणि गॅमाला लिहिताना लिहिणार बीटाला लिहिताना लिहिणार आपण अल्फा एक्स प्लस अल्फा वाय आणि गॅमा असेल अल्फा एक्स प्लस अल्फा वाय प्लस अल्फा झेड.
हा झाला निगेटिव्ह थर्मल कोएफिशियंट्स. आता यावर डिपेंड असणारे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करू. क्वेश्चन आहे अ थिन कॉपर वायर ऑफ लेंथ L इन्क्रीजेस इन द लेंथ बाय 1%. म्हणजे तुम्हाला इन्क्रीमेंट इन लेंथ दिला, लेंथ मध्ये होणारा इन्क्रीमेंट म्हणजे डेल्टा L अपॉन L नॉट किती दिला तुम्हाला 1% दिला. देन when heated from temperature T1 to T2, T1 पासून T2 पर्यंत हीट करायचे, टेम्परेचर वाढवायचे. व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज इन एरिया? तुम्हाला विचारलं काय? पर्सेंटेज चेंज इन एरिया. तुम्हाला विचारला पर्सेंटेज चेंज इन एरिया. फाइंड आउट करू आपण पर्सेंटेज चेंज इन एरिया. तुम्हाला डेल्टा L अपॉन L नॉट दिला, आपल्याला माहिती आहे डेल्टा L अपॉन L नॉट इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा T and डेल्टा A अपॉन A नॉट इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल्टा T. सो अल्फा इंटू डेल्टा टी आपण लिहू शकतो. अल्फा इंटू डेल्टा टी किती आहे? डेल्टा L अपॉन L नॉट किती आहे? 1%. सो इथे आपण लिहिणार डेल्टा A अपॉन A नॉट ला काय लिहू शकतो? बीटा. बीटा इज इक्वल्स टू 2 अल्फा इंटू डेल्टा टी. सो बीटाची व्हॅल्यू किती पुट केली? अल्फा, कारण आपल्याला माहिती आहे बीटा इज इक्वल्स टू किती असतो? 2 अल्फा. आता व्हॅल्यू पुट करा. आपल्याला इथे एक गोष्ट दिसते, इथे अल्फा इंटू डेल्टा टी आहे. आपल्याला इथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे इथे अल्फा इंटू डेल्टा टी आहे आणि इथे अल्फा इंटू डेल्टा टी आहे. अल्फा इंटू डेल्टा टी ची व्हॅल्यू 1% आहे. इथे आहे 2 इंटू किती? 1%. सो 2 इंटू 1 2%. सो इन्क्रीमेंट होईल 2% वर. इथे बरेचसे विद्यार्थी गोंधळून जातील की लेंथ इथं डबल आहे, इथं L आहे, सो इथं 2 टाइम्स आणि इथं 1 टाइम्स, सो 3% असं लिहू शकता. नाही, आपल्याला फॉर्म्युले सोडायचं नाही. फॉर्म्युला कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यावरनं क्वेश्चन सॉल्व्ह करा, नेहमी आन्सर करेक्ट असेल. सो आपण बीटाला काय लिहिलं? 2 अल्फा. त्याच्यावरनं हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह झाला. नेक्स्ट, अ होल इज ड्रिल इन द कॉपर शीट. एक आपल्याकडे कॉपर शीट आहे, कॉपर शीट आहे, त्याच्यामध्ये एक होल आपण ड्रिल केलं. ही असेल कॉपर शीट आणि त्या कॉपर शीट मध्ये एक होल ड्रिल केला. सो त्याचा डायमीटर दिला आपल्याला. याचा डायमीटर दिलेला आहे, डायमीटर आहे 4.24 सेंटीमीटर. 4.24 सेंटीमीटर म्हणजे डायमीटर याचा दिला किती? 4.24 सेंटीमीटर. देन 27 डिग्री सेल्सिअस, 27 डिग्री सेल्सिअस आधीचं टेम्परेचर होतं. What is the change in diameter of the hole when the sheet is heated to the 227 degree Celsius? म्हणजे राइज इन टेम्परेचर दिला 227 डिग्री सेल्सिअस. कुठून टेम्परेचर हिट केला आपण? 227 पासनं. सो राइज इन टेम्परेचर असेल 200 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला कॉपरची अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन अल्फा दिलाय. अल्फा किती दिलाय? 1.7 इंटू 10⁻⁻5 पर डिग्री सेल्सिअस. विचारलं काय तुम्हाला? विचारलं आहे व्हॉट इज द चेंज इन डायमीटर, म्हणजे चेंज इन डायमीटर विचारलं. ज्या पद्धतीने डेल्टा L अपॉन L नॉट लिहू शकतो आपण, त्याच पद्धतीने डेल्टा D अपॉन D नॉट लिहू शकतो, अल्फा इंटू डेल्टा T. सो आपल्याला डेल्टा D पाहिजे. डेल्टा D किती असेल? अल्फा इंटू डेल्टा T आणि हा D नॉट इकडे मल्टिप्लाय मध्ये. सो व्हॅल्यूज पुट करा. अल्फाची व्हॅल्यू 1.7 इंटू 10⁻⁻5. देन डेल्टा T 200 डिग्री सेल्सिअस and finally diameter असेल 4.24 सेंटीमीटर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आन्सर येईल 2 4 जा 8 7 2 8 जा 16. सो याला जर कॅल्क्युलेट केलं आपण तर 14.4 इंटू 10⁻⁻³ असं काही आन्सर येईल. आणि आन्सर आल्यानंतर याला लिहू शकतो 1.44 इंटू 10⁻² पर युनिट असेल त्याचं सेंटीमीटर. सो 1.44 इंटू 10⁻² सेंटीमीटर कॅल्क्युलेट केल्यानंतर हे आन्सर मिळालं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द टेबल गिव्स द इनिशियल लेंथ L नॉट, चेंज इन टेम्परेचर डेल्टा T and change in the length delta L for 4 rods. Which rod has greatest coefficient of linear expansion? अल्फा कोणाचा जास्त आहे असं विचारलं. इथं ओरिजिनल लेंथ दिली तुम्हाला, राइज इन टेम्परेचर दिलं, इन्क्रीज इन लेंथ दिली आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला विचारलं अल्फा. अल्फा काय असेल? डेल्टा L अपॉन L नॉट किती असतो? अल्फा इंटू डेल्टा T. सो अल्फा काय असेल? डेल्टा L अपॉन L नॉट इंटू डेल्टा T. हा फॉर्म्युला वापरून तिचा चारही रॉड साठी आपण हा फॉर्म्युला सेपरेटली अप्लाय करणार आणि अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 अल्फा 4 फाइंड आउट करणार. चला पहिल्या रॉड साठी बघू आपण. पहिल्या रॉड साठी अल्फा 1 काय असेल?
डेल्टा एल इथं दिलाय 1 डिवायडेड बाय एल नॉट दिलाय 10 अँड डेल्टा टी दिलाय 100. सो आन्सर येणार 1/1000. सेकंड रॉड साठी सांगितलंय. सेकंड रॉड बघा, अल्फा 2 फाइंड आउट करू. अल्फा 2 चा डेल्टा एल किती आहे 2 डिवायडेड बाय 10 इंटू 100. सो 1/500 आन्सर येईल याचा पर डिग्री सेल्सिअस. देन थर्ड रॉड साठी बघू आपण. अल्फा 3 इज इक्वल्स टू थर्ड रॉडचा डेल्टा एल किती आहे 3 डिवायडेड बाय 15 इंटू 50. सो सॉल्व केला 3 5 जा 5 5 5 जा 25. सो 250 पर डिग्री सेल्सिअस. अँड फायनली शेवटचा रॉड राहिला. शेवटच्या रॉड आहे अल्फा 4. अल्फा रॉड साठी चेंज इन लेंथ किती आहे 4 डिवायडेड बाय त्याचं इनिशियल लेंथ किती असेल 25 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 20. सो 4 5 जा 20 5 5 जा 25 5 जा 125. सो 125/1 पर डिग्री सेल्सिअस. तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळाली 1/1000. देन अल्फा 2 ची व्हॅल्यू मिळाली सेकंड रॉड साठी 1/500 1/250. तर सर्वात मोठी व्हॅल्यू ही आहे, म्हणजे 4th नंबरचा जो रॉड असेल त्याची ग्रेटेस्ट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असेल. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन सर्वात जास्त कोणाचा असेल 4th नंबरच्या रॉडचा. आपण असं सेपरेटली सॉल्व करून बघितला. नेक्स्ट, द व्हॅल्यूम ऑफ मेटल क्यूब इन्क्रीजेस बाय 0.3%. एक मेटल क्यूब आहे त्याचं व्हॅल्यूम वाढतंय, म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट किती दिला 0.3%. सो 0.3 डिवायडेड बाय 100 असं लिहू शकतो आपण. नेक्स्ट, व्हेन इट्स टेम्परेचर इज रेज्ड बाय 50 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर राइज कितीने होत आहे 50 डिग्री सेल्सिअस. द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन विचारलं. दिलेलं आहे चेंज इन व्हॅल्यूम. आपण डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट साठी फॉर्म्युला अप्लाय करू. डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट काय असेल या ठिकाणी गॅमा इंटू डेल्टा टी. व्हॅल्यू पुट करा. डेल्टा व्ही अपॉन व्ही नॉट 0.3 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू गॅमा साठी व्हॅल्यू माहिती आहे. गॅमा काय असेल बघा, लक्ष द्या. पुट गॅमा इज इक्वल्स टू 3 अल्फा, कारण आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचं. सो इथं काय लिहिणार आपण 3 इंटू अल्फा इंटू काय डेल्टा टी किती आहे 50. व्हॅल्यू सॉल्व करा. आपल्याला कोण पाहिजे अल्फा. इथे असेल 0.3 आणि हे इथं डिवाइड मध्ये येईल, म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 50. त्याला सॉल्व करा. 3 1 जा 3 0.1. अल्फा इज इक्वल्स टू 0.1 डिवायडेड बाय 5 1 2 3. सो 1 डिवायडेड बाय 5000 1 डिवायडेड बाय 50,000 यालाच लिहू शकतो 1/5 इंटू 10⁻⁴. इथे 1/5 इज 0.2 इंटू 10⁻⁻⁴. दॅट इज 2 इंटू 10⁻⁻5 ही असेल व्हॅल्यू अल्फाची पर डिग्री सेल्सिअस. 2 इंटू 10⁻⁵ 2 इंटू 10⁻⁵ पर डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन. When metallic sheet is heated from 0 degree Celsius to 100 degree Celsius, its area increases by 0.05%. एरिया इन्क्रीज होतोय, म्हणजे डेल्टा ए डिवायडेड बाय ए नॉट दिला 0.05%. ओके, याला लिहू शकतो 0.05 डिवायडेड बाय 100. देन फाइंड आउट करायचंय आपल्याला कोएफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचा बीटा फाइंड आउट करायचा. फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला माहिती आपल्याला. फॉर्म्युला आहे डेल्टा ए डिवायडेड बाय ए नॉट इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल्टा टी. Find out, we have to find out this beta. Then beta becomes delta A divided by A naught into delta T. So what is delta A? Delta A upon A naught. Delta A upon A naught is 0.05 divided by 100 multiplied by delta T. So delta T is temperature increases by 0 to 100, that is 100. So beta becomes 0.05 divided by 10⁻⁴. It becomes 5 divided by 10⁻�6, that is 5 into 10⁻⁻6 per degree Celsius. 5 into 10⁻⁻6 per degree Celsius is the right answer. Next. When the copper ball is heated, the largest percentage increases will occur in its. Largest percentage increase will occur in its. बघा लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा रॉड हिट करतो त्याची लेंथ वाढते. एखादा क्यूब हिट केला त्याची समजा लेंथ इन्क्रीमेंट होते. फॅक्टर जो असेल, कोएफिशियंट जो असेल त्याचा अल्फा असेल.
बीटा हा डबल असतो अल्फाच्या आणि गॅमा हा 3 टाइम्स असतो अल्फाच्या, म्हणजे सर्वात जास्त काय वाढणार, व्हॅल्यूम. लेंथ जर 1 पटीने वाढली तर एरिया त्याचा 2 टाइम्स वाढेल, व्हॅल्यूम त्याचा 3 टाइम्स वाढेल, कारण अल्फा ॲज टू बीटा ॲज टू गॅमा 1:2:3 हे आपल्याला माहिती आहे. डेन्सिटी, टेम्परेचर वाढल्यावर डेन्सिटी वाढत नाही तर ती डेन्सिटी कमी होते, ही पण आपल्याला गोष्ट लक्षात आली पाहिजे. नेक्स्ट आहे अपॅरंट एक्सपान्शन ऑफ अ लिक्विड इन अ कंटेनर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लिक्विडला स्टोअर करण्यासाठी किंवा लिक्विडला कंटेन करण्यासाठी कंटेनर लागतो, लिक्विडला ठेवण्यासाठी कंटेनर लागतो. तो कंटेनर त्यामध्ये ते लिक्विड असेल तर त्याला जर आपण हीट दिला तर कंटेनर देखील एक्सपांड होणार आणि लिक्विड देखील एक्सपांड होणार. बघा व्यवस्थित लक्षात द्या, समजून घ्या. हा आहे आपल्याकडे कंटेनर, त्याच्यामध्ये पोर केलं आपण लिक्विड. समजा हे त्याच्यामध्ये आपण ऍड केलं लिक्विड, पोर केलं लिक्विड. आपण ज्या वेळेला हीट देणार, ज्या वेळेला काय देणार, आपण हीट देणार, त्यावेळेला कंटेनर देखील एक्सपांड होणार, कंटेनर देखील एक्सपांड होणार आणि त्याचबरोबर लिक्विड पण एक्सपांड होणार. म्हणजे त्या ठिकाणी क्युबिकल एक्सपान्शन दोघांचे पण मिळतील आपल्याला. पहिला क्युबिकल एक्सपान्शन मिळेल आपल्याला लिक्विडचा, त्याला गॅमा एल म्हणणार आपण. गॅमा एल म्हणजे काय असेल या ठिकाणी, कोएफिशियंट्स ऑफ क्युबिकल एक्सपान्शन फॉर लिक्विड. कोणासाठी असेल, लिक्विडसाठी. आणि गॅमा सी कशाला म्हणणार आपण, कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन फॉर कंटेनर. हे लक्षात घ्या. म्हणजे कंटेनर पण एक्सपांड होतोय आणि त्याचबरोबर त्यामध्ये पोर केलेलं लिक्विड देखील एक्सपांड होतंय, लिक्विड पण एक्सपांड होतंय आणि कंटेनर पण एक्सपांड होतोय. आता समजून घ्या. बिफोर हीटिंग व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर, कंटेनरचं व्हॉल्यूम VC आणि लिक्विडचं व्हॉल्यूम VL असेल. आफ्टर हीटिंग कंटेनरचं व्हॉल्यूम वाढलं, ते झालं VC डॅश आणि लिक्विडचं व्हॉल्यूम पण वाढलं, ते झालं VL डॅश. तर VL डॅश मिळणार आपल्याला या फॉर्म्युल्याने, VC डॅश मिळणार आपल्याला या फॉर्म्युल्याने. म्हणजे कंटेनरचं जे व्हॉल्यूम असेल, कंटेनरचं व्हॉल्यूम असेल ते मिळणार V0 प्लस V0 इंटू गॅमा इंटू डेल्टा टी. इथं जो गॅमा असेल, इथं गॅमा असेल कंटेनरचा आणि VL डॅश इज इक्वल्स टू मिळेल V0 प्लस V0 इंटू गॅमा इंटू कंटेनर इंटू डेल्टा टी. जर दोघातला टेम्परेचर डिफरन्स, दोघातला जो काही डिफरन्स असेल व्हॅल्यूम मधला, तो आपल्याला मिळणार इन्क्रीज इन व्हॅल्यूम, ऍक्च्युअल इन्क्रीज इन व्हॅल्यूम, रिअल इन्क्रीज इन व्हॅल्यूम. सो आपण त्याला फाइंड आउट करण्यासाठी ओव्हरफ्लो फाइंड आउट करायचा आपल्याला. ओव्हरफ्लो असा मिळेल डेल्टा V इज इक्वल्स टू V0. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावरती हा रिझल्ट मिळतो. तर हा जो काही मिळाला रो एल मायनस रो सी, सॉरी गॅमा एल मायनस गॅमा सी, हा मिळाला आपल्याला कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन, अपॅरंट कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन. म्हणजे गॅमा अपॅरंट आपल्याला काय मिळतो, गॅमा एल मायनस गॅमा सी. गॅमा अपॅरंट काय असेल, अपॅरंट कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन कोण मिळेल, गॅमा अपॅरंट. गॅमा अपॅरंट मिळतो आपल्याला गॅमा एल मायनस गॅमा सी. जर गॅमा एल जास्त असेल म्हणजे लिक्विड जास्त एक्सपांड होणार, जर कंटेनर कमी एक्सपांड झाला आणि लिक्विड जास्त एक्सपांड झाला तर लिक्विड लेवल काय होणार, राईज होणार. आणि जर त्या ठिकाणी गॅमा एल कमी असेल गॅमा सी पेक्षा तर कंटेनर जास्त एक्सपांड होणार आणि लिक्विड हे कमी एक्सपांड होणार, म्हणजे लिक्विड लेवल काय होणार, फॉल होणार. तर लिक्विड लेवल फॉल कधी होणार, ज्या वेळेला कंटेनर जास्त एक्सपांड होणार, म्हणजे कंटेनरचा गॅमा जास्त असेल तर. आणि लिक्विड लेवल रेज कधी होणार, ज्या वेळेला लिक्विडचा कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन हा जास्त असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आपण बघू याच्यावर डिपेंड असणारा क्वेश्चन. बघा क्वेश्चन दिलाय, द व्हॉल्यूम ऑफ ग्लास वेसल इज 1000 सेंटीमीटर क्यूब ॲट 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला एक ग्लास वेसल दिलाय तर त्याचं जे इनिशियल व्हॅल्यूम दिलंय ते दिलं 1000 सेंटीमीटर क्यूब. देन what volume of mercury should be poured into it as its temperature at this temperature so that the volume of the remaining space does not change with the temperature.
म्हणजे टेम्परेचर बरोबर त्याचं व्हॅल्यूम चेंज नाही झालं पाहिजे, असं काय ते किती व्हॅल्यूम त्यात मर्क्युरीचं ऍड करावं लागेल. बघा लक्ष द्या. तर मर्क्युरीचं व्हॅल्यूम वाढलं नाही पाहिजे, त्या स्पेसचं तेवढाच पाहिजे. सो त्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की चेंज इन व्हॅल्यूम ऑफ मर्क्युरी इज इक्वल्स टू चेंज इन व्हॅल्यूम ऑफ कंटेनर असेल. चेंज इन व्हॅल्यूम माहिती आहे आपल्याला डेल्टा व्ही. डेल्टा व्ही इज इक्वल्स टू काय असेल, डेल्टा व्ही असेल गॅमा इंटू व्ही नॉट इंटू डेल्टा टी. सो हा कोणासाठी मिळेल आपल्याला डेल्टा व्ही, लिक्विड साठी काय मिळणार, इथं गॅमा एल घ्यावा लागेल, आणि कंटेनर साठी काय घेणार, इथं गॅमा सी घ्यावा लागेल, गॅमा सी घ्यावा लागेल, इथं व्ही नॉट इंटू डेल्टा टी हा मिळेल आपल्याला. आणि दोघांना इक्वेट जर केलं तर हे रिलेशन मिळेल, डेल्टा टी कॅन्सल होईल. इथं आपण फाइंड आउट करू शकतो मर्क्युरीचं ओरिजिनल व्हॅल्यूम. काय फाइंड आउट करू शकतो, मर्क्युरीचं ओरिजिनल व्हॅल्यूम, जे की मिळतं आपल्याला 50 सेंटीमीटर क्यूब. ऍप्लिकेशन बघतोय आपण थर्मल एक्सपान्शनचं. थर्मल एक्सपान्शन बघितला, थर्मल एक्सपान्शन मध्ये लेंथ वाढतं, एरिया वाढतो, व्हॅल्यूम वाढतो. लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, सुपरफिशियल एक्सपान्शन किंवा क्युबिकल एक्सपान्शन डिस्कस केल्यानंतर आपण त्याच्या ऍप्लिकेशन्स पाहतोय. तर पहिला ऍप्लिकेशन बघूयाचं बायमेटॅलिक स्ट्रीप. बघा लक्ष द्या, बायमेटॅलिक स्ट्रीप कशाला म्हणतात, नावातच आहे दोन मेटॅलिक स्ट्रीप एकमेकांना जॉईन केल्या, टू स्ट्रिप्स ऑफ डिफरंट मटेरियल वेल्डेड टुगेदर, त्याची वेल्डिंग जर आपण केली तर आपल्याला मिळतं बायमेटॅलिक स्ट्रीप. ही तर दिसत असेल तुम्हाला, दोन वेगवेगळे मेटल आहे, एकाचा लिनियर कोएफिशियंट आहे अल्फा 1, दुसऱ्याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे अल्फा 2, एकाचा अल्फा 1 आणि एकाचा अल्फा 2. आता सुरुवातीला याची लेंथ सेम आहे, दोघांची पण लेंथ कशी आहे, सेम. पण जर आता विचार करा, जर अल्फा 1 जास्त आहे तर याची लेंथ जास्त वाढणार, अल्फा 2 कमी आहे याची लेंथ कमी वाढणार. पण हे तर वेल्डिंग केलेलं असल्या कारणाने याची लेंथ जी जास्त वाढते त्याचा कॉन्व्हेक्स शेप तयार करेल, आणि कमी लेंथ वाढणाऱ्याचा कॉन्केव्ह शेप तयार होईल, म्हणजे तो इनर साइडला जाणार. म्हणजे एक गोष्ट सांगू शकतो, या केसमध्ये याची लेंथ जास्त वाढली म्हणजे अल्फा जास्त आहे, याची लेंथ कमी वाढली म्हणजे अल्फा कमी. बघा लक्ष द्या, समजावून सांगतो वेगळ्या डायग्रामने. समजा असं एक मी मटेरियल काढला, बायमेटॅलिक स्ट्रीप मी काही अशा पद्धतीची काढली, या ठिकाणी अशी, हा असेल इथं अल्फा 1 आणि हा असेल अल्फा 2. तर तुम्ही म्हणणार याची लेंथ जास्त आहे म्हणजे अल्फा 1 जास्त आहे, अल्फा 1 इज ग्रेटर दॅन अल्फा 2. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बायमेटॅलिक स्ट्रीप म्हणजे काय, दोन मेटलच्या ज्या स्ट्रिप्स असतील त्या दोघांना कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं म्हणजे वेल्ड केलं दोघांना एकमेकांसोबत, ज्याचा अल्फा जास्त असेल त्याची लेंथ जास्त वाढेल, ज्याची लेंथ जास्त वाढेल तो काय होणार, बेंड होणार, तो आपल्याला पण बेंड करणार. फक्त इनर साइडला जो असेल त्याचा अल्फा कमी असेल, आउटर साइडला जो असेल त्याचा अल्फा जास्त असेल, त्याचा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हा जास्त असेल. हा झाला बायमेटॅलिक स्ट्रीप. याला थर्मल स्विचेस मध्ये या बायमेटॅलिक स्ट्रीपचा वापर केला जाऊ शकतो. बघा, डेन्सिटी अँड टेम्परेचर. डेन्सिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे ते आधी समजावून घेऊ आपण. बघा लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला एखादा सॉलिड आहे, सॉलिडचे मॉलिक्यूल हे क्लोजली पॅक्ड असतात. बघा हा सॉलिड आहे, या सॉलिडचे मॉलिक्यूल सुरुवातीला कसे दिसतात आपल्याला, क्लोजली पॅक्ड. ज्या वेळेला आपण त्याला काय देतो, हीट, ज्या वेळेला आपण याला काय देणार, हीट देणार, त्यावेळेला त्यातलं व्हायब्रेशन वाढतं, ते मॉलिक्यूल व्हायब्रेट करायला लागतात, त्याचा अँप्लिट्यूड जास्त असतो, आणि ते व्हायब्रेशन वाढल्या कारणाने त्यातला स्पेस पण वाढतो, ते दूर जातात. म्हणजे एवढ्या व्हॅल्यूम मध्ये इथं जास्त मॉलिक्युल्स दिसत आहेत, तर तेवढ्याच व्हॅल्यूम मध्ये इथं कमी मॉलिक्युल्स दिसत आहे, म्हणजेच याची डेन्सिटी कमी होते. एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल आपल्याला, जर टेम्परेचर वाढलं तर डेन्सिटी कमी होते, सॉलिडची डेन्सिटी काय होणार, कमी होणार. म्हणजे जर आपण त्याला बघितलं, इनिशियली त्याची डेन्सिटी मास अपॉन व्हॅल्यूम असेल, देन आपल्याला फायनल डेन्सिटी जर सॉल्व करायची तर मास अपॉन फायनल व्हॅल्यूम मिळेल, तर फायनल व्हॅल्यूम आपल्याला हे मिळेल. सो याला जर सॉल्व केलं तर जिओमेट्रिक प्रोग्रेशनने याचा रिझल्ट आपल्याला काही असा भेटेल, आपल्याला हा मिळाला त्याचा रिझल्ट. म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी फायनल डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल, डेन्सिटी आफ्टर एक्सपान्शन फाइंड आउट करायची असेल, तर ती अशी सॉल्व करू शकता. इथं रो नॉट 1 मायनस गॅमा इंटू डेल्टा टी या फॉर्म्युल्याने ही डेन्सिटी तुम्ही सॉल्व करू शकता. इथे एकच गोष्ट लक्षात घ्या, टेम्परेचर वाढल्यानंतर डेन्सिटी काय होते, कमी होते.
टेम्परेचर वाढल्यानंतर डेन्सिटी काय होते, कमी होते. ही एक गोष्ट इथं लक्षात घेणार. म्हणजेच काय रे, डेल्टा रो अपॉन रो नॉट इज इक्वल्स टू गॅमा इंटू डेल्टा टी असेल, बट कसा असेल, मायनस असेल, कारण डेन्सिटी काय होते इथं कमी होते. क्वेश्चन तुमच्या समोर. अ स्मॉल रिंग हॅव्हिंग स्मॉल गॅप इज ॲज शोन इन फिगर. एक रिंग दिसते तुम्हाला, ही एक रिंग आहे आणि याच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे, गॅप आहे. ओके, देन व्हॉट विल हॅपन टू द साइज ऑफ गॅप ऑन हिटिंग, व्हॉट विल हॅपन टू द साइज ऑफ गॅप. आपल्याला माहिती याला हिट दिली, हिट दिल्यावर काय वाढणार, याचं टेम्परेचर वाढणार. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, याचं टेम्परेचर वाढल्यानंतर हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. तर प्रत्येक पॉइंट मधला प्रत्येक पॉइंट मधला गॅप, प्रत्येक पॉइंट मधला डिस्टन्स काय होणार, वाढणार. बघा लक्ष द्या, ऑन हिटिंग distance between 2 points always increases. Distance between 2 point always increases. म्हणजे हे जे काही पॉइंट घेतले त्या सगळ्यातलं डिस्टन्स काय होणार, वाढणार. तर हे जे 2 पॉइंट आहे, इथं 2 पॉइंट घेतले, त्या दोघातला पण डिस्टन्स काय होणार, वाढणार. हा जो दिलेला आहे गॅप, हा गॅप काय होणार, वाढणार. ज्या वेळेला आपण याला काय करणार, हिट करणार, हिटिंग करणार, म्हणजे गॅपची साईज काय होणार, इन्क्रीजेस. गॅपची साईज इथं वाढणार. नेक्स्ट, व्हेन अ बायमेटॅलिक स्ट्रिप इज हिटेड. जर आपण काय केलं, बायमेटॅलिक स्ट्रिप जे आहे त्याला हिट दिली, हिट केलं, बायमेटॅलिक स्ट्रिपला जर हिट केलं, म्हणजे बघा लक्ष द्या, बायमेटॅलिक स्ट्रिप म्हणजे काय, दोन मेटलच्या ज्या स्ट्रिप्स असतील, ही एक स्ट्रिप आहे आणि देन दुसरी एक स्ट्रिप आहे, याला जोडून एक दुसरी एक स्ट्रिप आहे. इनिशियली या दोघांची लेंथ कशी असेल, सेम असेल. ठीक आहे, तर एक असेल अल्फा 1, एक असेल अल्फा 2. एक काय असेल या ठिकाणी, अल्फा 1 आणि एक काय असेल, अल्फा 2. तर हा असेल या ठिकाणी अल्फा 1 म्हणणार आपण, याला म्हणणार अल्फा 1 आणि अल्फा 2. ठीक आहे, तर होणार काय, ज्या वेळेला अल्फा 1 जास्त असेल तर त्याची लेंथ जास्त वाढेल, म्हणजे तो काही अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आणि आतल्या साइडने जो असेल त्याची लेंथ कमी वाढलेली आहे, तर तो तुम्हाला काही असल्या पद्धतीने दिसेल. म्हणजे इथं अल्फा 1 जास्त असेल कोणापेक्षा, अल्फा 2 पेक्षा. म्हणजे बाहेरचा जो आहे त्याचा अल्फा जास्त असतो, आतल्याचा अल्फा कमी असतो बायमेटॅलिक स्ट्रिपचं. हे कुठे दिसतं आपल्याला, डज नॉट बेंड, गेट ट्विस्टेड इन द फॉर्म ऑफ द हेलिक्स, बेंड in the form of an arc with the more expandable metal outside. more expandable metal outside. जो जास्त एक्सपांड होणार आहे तो कुठे असेल, आउटसाइड असेल. म्हणजे याचं असेल ऑप्शन नंबर 3. बघा, the figure below shows 4 isotropic solid having positive coefficient of thermal expansion. A student predicts that on heating the solid following things can happen. Mark true and false for the comments made by the student. बघा, तुम्हाला काही डायग्राम दिल्या, त्या डायग्राम दिसत असतील, 4 डायग्राम या ठिकाणी दिल्या, 1 2 3 and 4. ओके, तर स्टुडंटने 4 स्टेटमेंट दिले वेगवेगळे. तर त्या 4 स्टेटमेंट विषयी ट्रू कोणता आणि फॉल्स कोणता हा बघायचा आपल्याला. बघू आपण. ठीक आहे, पहिला स्टेटमेंट आहे बघा, द अँगल ॲज शोन इन फिगर 1 विल नॉट चेंज. बघा लक्ष द्या, हा जो काही दिसतोय तुम्हाला अँगल, 2 रॉड आहेत, अल्फा या अँगलने वेल्ड केलेले, तर याची लेंथ वाढताना या साइडने वाढेल, याची लेंथ वाढताना या साइडने वाढेल. अल्फा जो अँगल आहे, पॉइंट मधलं डिस्टन्स वाढेल पण अँगल काही चेंज होणार नाही, अल्फा जशाच तसं राहील. द अल्फा डज नॉट चेंज. नॉट चेंज म्हणल्यावर हे जे असेल हे असेल ट्रू असेल. देन सेकंड, द लेंथ ऑफ लाईन इन द फिगर 2 विल डिक्रीजेस. बघा, फिगर 2 दिसते तुम्हाला, ही आहे फिगर 2, त्यातली ही जी लाईन आहे, तर या लाईनला, ही जी लाईन दिसते तुम्हाला, 2 पॉइंट आपण घेतले, जर वाढला तर त्यातला डिस्टन्स वाढणार, म्हणजे या लाईनची काय होणार, लाईन इकडे वाढणार, लाईनची काय होणार, लेंथ वाढणार. बट इथे काय सांगितलं, लाईन इन द फिगर विल डिक्रीज, म्हणजे नक्कीच काय असेल, फॉल्स असेल. लेंथ काय होणार, त्या लाईनची लेंथ काय होणार, वाढणार, ना की कमी होणार. कारण हीट दिल्यानंतर प्रत्येक 2 पॉइंट मधलं डिस्टन्स वाढतं, हे लक्षातच ठेवणार. त्याच्यानंतर द रेडियस ऑफ इनर होल विल डिक्रीज. हा आहे एक स्पेअर किंवा एक सर्क्युलर डिस्क आणि त्याच्यातला हा इनर होल आहे, हा काय इनर होल आहे, त्याची
रेडियस ऑफ इनर होल विल डिक्रीज सांगितलंय. मी तुम्हाला सांगतोय पुन्हा पुन्हा की कोणत्याही 2 पॉइंट मधलं जे डिस्टन्स असेल, कोणत्याही ज्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स असेल, हीट दिल्यानंतर काय होणार, वाढणार. हे डिक्रीज वाला ऑप्शन आहे, म्हणजे हे पण कसं असेल, फॉल्स असेल. द डिस्टन्स ए बी विल इन्क्रीज. ए आणि बी मधलं गॅप मधलं डिस्टन्स काय होणार, वाढणार. यस वाढणार, ट्रू. म्हणजे पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, तिसरं फॉल्स आणि चौथं ट्रू. ट्रू ट्रू फॉल फॉल ट्रू, ट्रू फॉल फॉल ट्रू, पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट, at standard temperature pressure a rod is hung from the frame as shown in figure, leaving a small gap between the rod and the floor. The frame and rod system is heated uniformly up to 350 Kelvin. बघा लक्षात द्या, ही काही अरेंजमेंट आहे, तुम्हाला अरेंजमेंट दिसते. त्या अरेंजमेंटला हीट दिले आणि हीट दिल्यानंतर काय होईल असं विचारलं. म्हणजे इथं दोन प्रकारचे दोन वेगवेगळे मटेरियल आहेत. एका मटेरियलची ही फ्रेम आहे, ही फ्रेम दिसते तुम्हाला एका मटेरियलची, ठीक आहे. आणि दुसरे मटेरियलचा हा रॉड आहे. हा जो रॉड दिसतोय तुम्हाला हा दुसऱ्या मटेरियलचा असेल. हा जो रॉड दिसतोय हा रॉड असेल दुसऱ्या मटेरियलचा असेल. तुम्हाला काय सांगितलं, द रॉड विल नेव्हर टच द फ्लोअर इन एनी केस. रॉड हा फ्लोअरला टच होणार नाही. अल्फा रॉडचा जास्त असेल तर टच करू शकतो. बघा रॉड या साईडला वाढतोय आणि फ्रेम अशा पद्धतीने वाढते, राईट. तर रॉड आणि अल्फा सारख्या मटेरियलचे नाहीयेत, लक्षात घ्या. रॉड आणि अल्फा हे सारख्या, रॉड आणि फ्रेम हे सारख्या मटेरियलचे नाहीयेत. जर या ठिकाणी ही केस असेल, एक्सपान्शन प्रॉपर्टी म्हणजे एक्सपान्शन हे रॉडचं जास्त असेल फ्रेम पेक्षा, तर नक्कीच तो रॉड काय होणार, फ्लोअरला टच होणार. म्हणजे सेकंड वाला ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल, कारण एक्सपान्शन कोणाचं जास्त आहे, रॉडचं, रिलेटिव्हली कोणापेक्षा, फ्रेम पेक्षा. तर त्या केसमध्ये सेकंड ऑप्शन हे करेक्ट असू शकतं. तर दोघं जर मटेरियल जर सेम असलं असतं, अल्फा दोघांचा सेम असला असता, तर त्या ठिकाणी कदाचित तो टच होऊ शकला नसता. नेक्स्ट डिस्कस करू आपण थर्मल स्ट्रेस. पुढचा बीट आहे थर्मल स्ट्रेस. बघा थर्मल स्ट्रेस म्हणजे नेमकं काय ते समजावून घेऊ. तुम्हाला एक डायग्राम दिसते, त्या डायग्राम मध्ये दिसतंय एक रॉड. हा एक रॉड आहे, या रॉडला फिक्स केलं बिटवीन टू रिजिड सपोर्ट. दोन रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे एक वॉल आहे, इकडे एक वॉल आहे, हे दोन वॉल आहे आणि त्या दोन वॉल मध्ये हा रॉड आहे. हा रॉड नक्कीच मेटलचा बनलेला आहे. याला आपण दिली हीट. काय देतोय आपण याला, हीट. तर हीट दिल्यामुळे आपल्याला माहिती तो मेटल रॉड काय होईल, एक्सपांड होईल. म्हणजे मेटल रॉड एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतोय, हा इकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती वॉल आहे, फिक्स्ड आहे, त्याला काही ब्रेक करू शकत नाही. तर तो एक्सपान्शन त्याचा आपण अडकवलं, थांबवलं. त्याचं एक्सपान्शन काय केलं आपण, थांबवलं, प्रिव्हेंट केलं. तर त्या रॉड मध्ये स्ट्रेस डेव्हलप होणार. काय डेव्हलप होणार, स्ट्रेस. बघा लक्षात द्या, इथं तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोन कॉन्सेप्ट तुम्हाला रीड करायचे, तेव्हा हा बीट कळेल. स्ट्रेस काय असतं सध्या पुरतं एवढं लक्षात घ्या. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्ट्रेस आणि स्ट्रेन हे रीड करा, त्याच्यानंतर हा बीट तुम्हाला कळेल. सध्या पुरतं एवढं लक्षात घ्या. स्ट्रेस इज इक्वल्स टू असतो फोर्स अपॉन एरिया, तर स्ट्रेन इज इक्वल्स टू असतं चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. एवढं तुम्ही लक्षात घेऊ शकता. ही जी स्ट्रेन असेल ती असते लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. कोणती असते, लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. लॉंगिट्युडिनल स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये डिटेल माहिती थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये, सॉरी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या लेसन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता स्ट्रेस आणि स्ट्रेन, नंतर हा बीट समजावून घेऊ शकता. किंवा तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, सध्या स्ट्रेस काय असतो फोर्स अपॉन एरिया आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेस स्ट्रेन काय असतो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, तरी सफिशियंट आहे. म्हणजे स्ट्रेस काय असतो फोर्स अपॉन एरिया आणि लॉंगिट्युडिनल स्ट्रेन काय असतो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. एवढं सध्या लक्षात ठेवा. डिटेल मध्ये याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये तुम्हाला रीड करावं लागेल. चला समजून घ्या. सो हा एक रॉड आहे, याची लेंथ वाढण्याचा तो प्रयत्न होतोय, कारण त्याला हीट दिली, एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला प्रिव्हेंट केलं. सो त्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होईल. त्याच्यामध्ये एक प्रकारचा रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होईल,
त्याला लेंथ वाढायची आहे, पण वॉल काय म्हणते लेंथ वाढू नको देऊ रॉडची लेंथ वाढू देत नाहीये. सो रॉडची लेंथ वाढण्याचा प्रयत्न होतोय, पण वॉल काय करतोय लेंथ त्याची वाढू देत नाही. सो त्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो. त्या वॉलमुळे काय होतो, तो रेस्ट्रिक्ट केला जातो. त्या वॉलमुळे तो रेस्ट्रिक्ट होतो. बरं, ते रेस्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होणार ते समजून घ्या. रेस्ट्रिक्शन झाल्यामुळे तिथे काय डेव्हलप होणार, स्ट्रेस डेव्हलप होणार. काय डेव्हलप होणार, स्ट्रेस डेव्हलप होणार. आता काय होणार ते समजून घ्या. हा रॉड, या रॉडची लेंथ काहीतरी असेल, ओरिजिनल लेंथ L0 असेल. लेंथ वाढली तर प्रिव्हेंट केलेली जी लेंथ असेल, डेल्टा L इज द लेंथ प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ. त्याची लेंथ जर तो फ्रीली एक्सपान्शन त्याचं जर अलाउ केलं असतं तर त्याची लेंथ डेल्टा L ने चेंज झाली असती, परंतु त्याची जी लेंथ असेल ती लेंथ किती असेल, त्याची लेंथ ओरिजिनल तेवढीच आहे, बट प्रिव्हेंट किती केली आपण लेंथ, डेल्टा L एवढी लेंथ प्रिव्हेंट केली. यामध्ये काय डेव्हलप होतो, स्ट्रेस डेव्हलप होतो. तो स्ट्रेस आपल्याला फाइंड आउट करायचा. यामध्ये डेव्हलप होणारा स्ट्रेन काय असेल, डेल्टा L अपॉन L. डेल्टा L इज द प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ. डेल्टा L इज द प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ आणि L0 काय असेल त्याचा ओरिजिनल लेंथ, तो काय असेल अल्फा इंटू डेल्टा टी. म्हणजे आपल्याला स्ट्रेन साठी फॉर्म्युला मिळाला डेल्टा L अपॉन L इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा टी. स्ट्रेन काय असतं, डेल्टा L अपॉन L0, तो किती मिळाला अल्फा इंटू डेल्टा टी. हिटिंग केलं तरी तेच मिळेल, कूल केलं तरी तेच मिळेल. कूल केल्यावर रॉड कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतोय, बट रिजिडली फिक्स त्या ठिकाणी वॉल आहे, तो त्याची लेंथ प्रिव्हेंट करतोय. लेंथ वाढण्यापासून किंवा कमी होण्यापासून प्रिव्हेंट करतोय आणि प्रिव्हेंट होणारी जी लेंथ असेल त्याला आपण म्हणणार डेल्टा L. व्हॉट इज डेल्टा L, द प्रिव्हेंटेड चेंज इन लेंथ ऑफ द रॉड. सो डेल्टा L अपॉन L0 मिळतो अल्फा इंटू डेल्टा टी. हिट केल्यानंतर हा मिळाला आपल्याला स्ट्रेन. तर इथे तुम्हाला स्ट्रेस, स्ट्रेन आणि एक यंग्स मॉड्युलस किंवा इलास्टिक कॉन्स्टंट हा बीट पण तिथे बघायचा आहे, तो असतो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्ट्रेस काय असेल, स्ट्रेस जो असेल इथे लक्षात घ्या, तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायचा. पहिलं असेल थर्मल स्ट्रेन. थर्मल स्ट्रेन काय असेल, डेल्टा L अपॉन L0, तो मिळेल आपल्याला अल्फा इंटू डेल्टा टी. त्यानंतर लक्षात घेणार आपण स्ट्रेन काय असेल Y इंटू स्ट्रेन. स्ट्रेस काय असेल Y इंटू स्ट्रेन, म्हणजे Y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. आणि स्ट्रेस काय असतो, फोर्स अपॉन एरिया. देन थर्ड आपण लक्षात घेणार फोर्स काय असेल, तर हा एरिया मल्टिप्लाय मध्ये जाईल ओनली, तर काय होणार Y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी इंटू एरिया, हा असेल फोर्स. म्हणजे तुम्हाला थर्मल स्ट्रेस साठी या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्ट्रेन किती मिळतो, डेल्टा L अपॉन L0 इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी. स्ट्रेस किती मिळतो, फोर्स अपॉन एरिया इज इक्वल्स टू Y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. आणि फोर्स किती मिळतो, Y इंटू अल्फा इंटू डेल्टा टी इंटू एरिया. या तीन गोष्टी इथे लक्षात ठेवणार. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हा वॉल आहे, इथं हा रॉड फिक्स केलेला या ठिकाणी, ठीक आहे. आणि इथं एक्सपान्शन होण्याला त्याला तिथं कोणी रोकत नाही, आणि आपण याला काय दिली, हीट दिली. तर हीट दिल्यानंतर याची काय वाढणार, लेंथ वाढणार. याची काय वाढणार, लेंथ. तर त्याची लेंथ वाढल्या कारणाने त्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. या केसमध्ये स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. का डेव्हलप होणार नाही, कारण त्याच्या लेंथ वाढीला किंवा कमी होणारा अडवणारा तिथं कोणीच नाही. जर त्याची लेंथ वाढीला किंवा कमी होण्याला अडवलं तर त्या ठिकाणी थर्मल स्ट्रेस डेव्हलप होऊ शकतो. अदरवाईज त्या ठिकाणी थर्मल स्ट्रेस हा 0 असेल. हे गोष्ट लक्षात घ्या. आपण बघू याच्यावर डिपेंड असणारे काही क्वेश्चन. बघा, अ स्टील रॉड इज क्लॅम्प्ड ॲट द टू एंड्स and rest on the fixed horizontal surface. The rod is in the natural length at 20 degrees Celsius. Find the longitudinal strain developed in the rod at the temperature raised to 50 degrees Celsius. Okay, so temperature raised कुठून होत आहे, 20 डिग्री सेल्सिअस पासून तर 50 पर्यंत होत आहे. 20 to 50 म्हणजे 50 मायनस 20 डिग्री सेल्सिअस हा असेल राइज इन टेम्परेचर. ओके, अल्फा दिलाय स्टीलचा, तो लक्षात घ्या. तुम्हाला रॉड ॲज अ नॅचरल लेंथ 20 डिग्री सेल्सिअस. फाइंड आउट काय करायचंय, फाइंड आउट लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. फाइंड आउट काय करायचं, लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. तर लॉंगिट्युडिनल स्ट्रेन काय असतं, डेल्टा L अपॉन L, आणि तो असतो अल्फा इंटू डेल्टा टी. सो अल्फाची व्हॅल्यू किती दिली आहे, 1.2 इंटू 10 raised to -5
आणि डेल्टा टी जो आहे डेल्टा टी 20 to 50 म्हणजे 30. सो 1.2 इंटू 12 3 जा 36 इंटू 10 raised to -5 और 3.6 इंटू 10 raised to -4 हा असेल स्ट्रेन. स्ट्रेनला कोणतं युनिट नसतं, हे असेल त्याचं आन्सर. हे आलं त्याचं आन्सर. आपल्याला स्ट्रेन सांगितला होता, स्ट्रेन काय असेल अल्फा इंटू डेल्टा टी. नेक्स्ट ऍप्लिकेशन डिस्कस करतोय आपण टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड नेक्स्ट ऍप्लिकेशन आपण डिस्कस करतोय. लक्ष द्या, पेंडुलम काय असेल बघा. सिंपल पेंडुलम विषयी डिटेल माहिती तुम्हाला ऑसिलेशन हा जो काही लेसन आहे किंवा सिंपल हार्मोनिक मोशन हा जो काही बीट आहे या बीट मध्ये तुम्हाला डिस्कस करायचंय. सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन सध्या पुरते एवढं लक्षात घ्या. पेंडुलम कशाला म्हणतात आणि त्याचा टाइम पिरियड किती असतो बघा. रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग अटॅच केली, त्याला अटॅच केला एक हेवी स्पेअर. त्या हेवी स्पेअरला म्हणतात बॉब. आणि ही जी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगची लेंथ असते एल नॉट. त्या स्ट्रिंगची लेंथ किती दिली एल नॉट. त्या बॉबला दिलेलं असतं मास. आणि त्याचा जो टाइम पिरियड असेल टाइम पिरियड इनिशियल टाइम पिरियड म्हणू आपण. टाइम पिरियड कशाला म्हणणार. सपोज हा रिजिड सपोर्ट आहे, त्याला आपण एक स्ट्रिंग अटॅच केली, इथे बॉब. त्या बॉबला आपण डिस्प्लेस केला, सोडून दिला. देन दॅट बॉब विल ऑसिलेट अबाउट इट्स मेन पोझिशन. सपोज देअर इज अ स्ट्रिंग and the bob is attached to that string. Then when this bob is displaced from its mean position and released, then this bob performs the simple harmonic motion. The time taken by this bob to complete one oscillation, म्हणजे तो एक्स्ट्रीम पोझिशनला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, त्याला निगेटिव्हला जाऊन पॉझिटिव्हला येण्यासाठी पुन्हा म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नोन ॲज टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम. त्या पेंडुलमचा काय असेल तो टाइम पिरियड. अँड दॅट टाइम पिरियड इज गिवन बाय T is equals to 2 pi under root of L upon G, where L is the length of the string and G is the acceleration due to gravity. म्हणजे त्याचा टाइम पिरियड किती मिळेल आपल्याला 2 pi under root of L naught upon G. तर हे सिंपल पेंडुलमचं डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला ऑसिलेशन या लेसन मध्ये बघावं लागेल, तिथे रीड करावं लागेल, नंतर हा बीट तुम्हाला डिटेल मध्ये समजेल. सध्या पुरते एवढं लक्षात घ्या. एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला काय अटॅच केला बॉब, आणि देन त्याला जर आपण ऑसिलेट करतोय देन दॅट बॉब विल ऑसिलेट अबाउट इट्स मेन पोझिशन. अँड द टाइम टेकन बाय दॅट पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नथिंग बट द टाइम पिरियड. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करायला लागणारा जो वेळ असेल तो असेल टाइम पिरियड, आणि तो टाइम पिरियड असेल T is equals to 2 pi under root of L upon G, where L is the length. मग आता बघा लक्ष द्या. आता टेम्परेचर वाढलं, इथं टेम्परेचर कमी होतं, इथं टेम्परेचर वाढलं. त्याला एक तर हीट दिली किंवा समर डेज मध्ये त्याचं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढल्यावर एक गोष्ट लक्षात येईल, इनिशियल लेंथ त्याची L नॉट होती, एवढी लेंथ त्याची वाढली. त्याची लेंथ वाढल्यानंतर होणार काय, इथं फॉर्म्युल्यात दिसते आपल्याला टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ L नॉट. इट मीन्स time period is directly proportional to the under root of length. If length of the rod increases, if the length of the string increases, then its time period also increases. म्हणजे याची लेंथ वाढली, काय होणार इथं लक्षात घ्या. इथं काय वाढणार याची लेंथ वाढल्यामुळे काय वाढणार याचा टाइम पिरियड वाढणार. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करायला काय वाढणार टाइम वाढल्या कारणाने हा स्लो होणार. स्लो होणार आणि स्लो झाल्या कारणाने हा लॉस करणार टाइम मध्ये. गेन और लॉस ऑफ टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. काय होणार, लेंथ वाढली, हीट वाढल्यामुळे किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे, त्यामुळे काय होणार त्याचा टाइम पिरियड वाढणार. म्हणजे तो पेंडुलम स्लो होणार. स्लो झाला म्हणजे त्याने टाइम काय केला, टाइम लूज केला. त्या उलट जर टेम्परेचर कमी झालं असतं तर त्याची लेंथ कमी झाली असते, टाइम पिरियड पण कमी झाला असता, म्हणजे तो फास्ट झाला असता, त्याने टाइम गेन केला असता. सो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे बघावं लागेल ते म्हणजे असं डेल्टा L अपॉन L नॉट आपल्याला माहिती आहे अल्फा इंटू डेल्टा टी. याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला एक रिलेशन भेटतं, याला आपण जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणून सॉल्व्ह करणार. हा मिळतो आपल्याला डेल्टा L अपॉन L नॉट. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो हा कॉन्सेप्ट,
तो कॉन्सेप्ट म्हणजे डेल्टा यल, डेल्टा टी आपल्याला फाइंड आउट करायचा. डेल्टा टी अपॉन टी इज इक्वल्स टू डेल्टा यल अपॉन यल नॉट आणि तो असतो 1/2 अल्फा इंटू डेल्टा टी. हा कॉन्सेप्ट इथे लक्षात घेणार. व्हॉट इज डेल्टा टी? गेन और लूज ऑफ टाइम. व्हॉट इज कॅपिटल टी? कॅपिटल टी इज द टाइम पिरियड. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ते समजून घ्या. म्हणजे डेल्टा टी अपॉन टी इज इक्वल्स टू डेल्टा यल अपॉन यल नॉट इज इक्वल्स टू 1/2 अल्फा इंटू डेल्टा टी. 1/2 डेल्टा टी, 1/2 इथे 1/2 असेल, 1/2 डेल्टा यल इंटू यल नॉट. जिओमेट्रिक प्रोग्रेशन ने सॉल्व्ह केल्यावरती तो 1/2 येईल. 1/2 अल्फा इंटू डेल्टा टी. सो यालाच असं लिहू शकतो, टोटल चेंज इन टाइम डिवायडेड बाय टोटल टाइम इज इक्वल्स टू 1/, अल्फा इंटू डेल्टा टी. आणि ज्या वेळेला काय होणार, जर लेंथ वाढली तर टाइम वाढणार, टाइम वाढल्यामुळे तो स्लो होणार आणि टाइम काय करणार, लूज करणार. जर लेंथ काय झाली कमी तर त्या ठिकाणी टाइम काय होणार, कमी, म्हणजे तो होईल फास्ट आणि टाइम काय करेल, गेन. या काही छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहेत, ते कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये सांगितलंय, अ पेंडुलम क्लॉक कन्सिस्ट ऑफ एन आयरन रॉड कनेक्टेड टू द स्मॉल हेवी बॉब. तुम्हाला इथं दिसतोय आयरन रॉड, त्याला एक हेवी बॉब अटॅच केलेला आहे. बॉब अटॅच केलेला आहे, त्याची ओरिजिनल लेंथ किती, यल नॉट, चेंज इन लेंथ किती आहे, डेल्टा यल. टेम्परेचर राईज होतंय, कुठून कुठे राईज होतं सांगितलं, 20 पासून तर 40 पर्यंत. म्हणजे डेल्टा टी किती घेणार, 40 मायनस 20 किती घेणार, 20 डिग्री सेल्सिअस. देन हाऊ फास्ट और स्लो विल गॉट इन 24 आवर्स. 24 आवर्स मध्ये तो किती फास्ट किंवा किती स्लो होईल जर टेम्परेचर 40 ने वाढलं. आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला घ्यावा लागेल. फॉर्म्युला घ्या, काय घेणार, डेल्टा टी अपॉन टी. टोटल टाइम आहे हा 24 आवर्सचा, इज इक्वल्स टू 1/2 अल्फा इंटू डेल्टा टी. डेल्टा टी इज द राइज इन टेम्परेचर. 1/2 इंटू अल्फा, अल्फा 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 आयरन साठी दिलाय 1.2 इंटू 10⁻⁻⁶ आणि टेम्परेचर राईज किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. याला जर सॉल्व्ह केला हा 10 येतो, म्हणजे 12 इंटू 10⁻⁻⁶. हा किती आला, डेल्टा टी अपॉन टी. टी काय, 24 आवर्स. सो डेल्टा टी अपॉन 24 आवर्स, 24 आवर्स साठी 24 आवर्स, 24 इंटू 60 इंटू 60 सेकंड इज इक्वल्स टू 12 इंटू 10⁻⁻⁶. जर डेल्टा टी सॉल्व्ह करायचा तर तो 12 इंटू 10⁻⁻⁶ आणि हा सर्व तिकडे घेऊन जावं लागेल, म्हणजे 24 इंटू 60 इंटू 60. याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे आन्सर भेटेल, म्हणजे 1.0 सेकंद हे डेल्टा टी भेटेल. बरं, टाइम लूज केला की गेन केला ते बघावं लागेल आपल्याला. इथं टेम्परेचर काय होतंय, वाढते, म्हणजेच टेम्परेचर वाढल्यामुळे लेंथ पण काय होणार, वाढणार, म्हणजे टाइम पिरियड पण काय होणार, वाढणार. टाइम पिरियड वाढला म्हणजे त्याने टाइम केला लूज केला, तर इथं टाइम पिरियड काय येईल, लूज केला, असं आपल्याला सांगावं लागेल.